भावावया लागे ब्रह्मपूर्ण सद्गुरुशी अनन्य शरण रिघावे संपूर्ण श्रद्धायुक्त अशा प्रकारे क्रम सांगत असताना या जीवाला विषयाची आसक्ती लागली आणि विषयाच्या आसक्तीनं मायेनं सगळ्यांना फसवलेलं आहे आणि मग त्यातून निघणं कठीण होऊन जातं. पण मग विषयातून निघायचं असेल तर वैराग्य लागतं नाही का नाही. विषयाचा जर त्याग करायचा असेल तर वैराग्य लागतं. पण ते वैराग्य कशानं प्राप्त होईल असं ज्या वेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला करावी गुरुभक्ती. मग गुरुची काय करावी? सेवा करावी. भक्ती शब्दाचा अर्थ सेवा करावी. म्हणले कशा प्रकारची ती सेवा वगैरे करावी ते सांगताय. कशा करता करावी तेही सांगताय. जाणवणे विषयाचे नश्वरपण पावावया लागे ब्रह्मपूर्ण. विषयाचे नश्वरपण जाणवणे पूर्ण ब्रह्म पावावया लागे आहे का नाही. विषयाचा नाशवंतपणा कळण्याकरता आणि पूर्णत्वानं ब्रह्मत्वाची प्राप्ती होण्याकरता सद्गुरुशी अनन्य शरण श्रद्धा युक्तरे घावी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की विषयाचे नश्वरपण कळण्याकरता. आता असं आहे की विषयाचं नश्वरपण कोणाला कळत? आपल्याला कळत नाही का विषयाचं नश्वरपण? कळतंय आपल्याला. आपण तर काय गुरुला शरण गेलेलो नाही गेलेलो आपण आहे काय. गुरुला आपण काही शरण गेलेलो नाही. पण विषयाचं नश्वरपण आपल्याला कळतंय की विषय काय आहे नाशिवंत येतं आहे का नाही असं आपल्यालाही कळतं. तर कळणं शब्दाचा अर्थ जाणणं शब्दाचा अर्थ नुसतं शब्दानं कळणं नाही तर ते पटणं आहे का नाही. त्याचा काय होणं मान्य. मला एखादी गोष्ट माहित असणं वेगळं आणि ती गोष्ट मान्य करणं वेगळं. मान्य करणं वेगळं. जोपर्यंत ते आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही. अशा प्रकारचे एखादं बटन सुरू विषयाचा नश्वरपणा आपल्यालाही कळतोय. पण ते कळण्याकरता काय करावं लागतं? त्याचं सेवन करावं लागतं आहे का नाही. सेवन तुकोबरायांनी अनेक प्रकारचे दृष्टांत दिलेले आहेत आहे का नाही. तुकोबरायांचा अन्नाच्या परिमळे जरी जाये भूक तरी काय हे पाक घरोघरी आहे का नाही. देखोनी जीवन जरी जाये तहान तरी का साठवण घरोघरी. देखोनी या छाया सुकून पोईजे जाऊन वैशिजे तयार तळी हित तरी होय गाता एकटा जरी राहे चित्तात दृढ भाव आहे का नाही. अशा प्रकारचं आहे. म्हणून तुकोबरायांचे दुसरे का भंग बघा. तुकोबराय म्हणतात मी हे जो गातात जे बोलायला लागलो हे कसं आहे. मी काय मला माझं कर्तव्य हे बोलणं. तुकोबराय म्हणतात बोलावे म्हणून हे बोलतो उपाय प्रवाह हे जाय गंगाजळ. बोलावे म्हणून उपाय बोलतो. बोलावे म्हणून काय बोलावे म्हणून कारण बोलणं माझं काय आहे कर्तव्य. मला एकंदर शिका पाठविला मला पाठवलंच त्याच्याकरता म्हणून मी बोलतोय. पण माझं बोलणं कसं आहे प्रवाह हे जाय गंगाजळ. गंगेचं पाणी प्रवाहानं काय होतंय वायालाच लागलेलं आहे. पायालाच लागलेलं आहे. पण ऐका जरी गंगा प्रत्येक गावाच्या खेटून गेलेली असेल गंगेच्या काठाच्या गावाच्या खेटून गेलेली असेल गंगेच्या कडीलाही राहत असतील तरी तुकोबराय म्हणतात भाग्य योग्य कोणा घडेल शेवण कैचे येथे जन अधिकारी. सरळ तुकोबरायचे शब्द येतं भाग्या जातो पावे येथे. इथं त्याचं सेवन करायला कोण लागतो? भाग्यवान. सेवन करायला स्वयंपाक करायला भाग्यवान नाही लागत म्हणले. आता आम्ही महाराज समजा मी आम्ही स्वयंपाक करतो आणि खरटका सका होईना पण काय करतो स्वयंपाक. पण सेवन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत करोनी खाता पाक जिरे सुरण राई. करोनी खाता पाक करोनी खाता जिरे.
करून काय लागतो तो खावा लागतो. ज्ञानोबरायच्या भाषेत सांगायचं तर ज्ञानोबरायने तर आपल्याला सांगितलं काय महाराज ज्ञानोबराय म्हणतात की दुर्भाग्य माणसं कशी असतात दुर्भाग्य माणसं. ज्ञानोबराय म्हणताय की दुसऱ्या अध्यायाचे दृष्टांत दिले ज्ञानोबरायांनी. तैसा भोगासाठी अविवेकी धाडीची धर्मू आहे का नाही. करुणिया रसोई करोनिया मोदेविकी तैसे भोगा करुणिया रसोई निकी म्हणजे करोनिया मोदेविकी आहे का नाही. ऐशी रससोय बरवी काय निकी करोनिया मोदेविकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडीची धर्मू. चांगल्या प्रकारचा स्वयंपाक करून हॉटेलवाले काय करतात ज्ञानोबराय म्हणतात विकतात पण तो खात नाही. तसं हे करणं वेगळं आहे का नाही. मला तिथं भाग्यवान अधिकारीच म्हणले ज्याला हे सेवन घडतं. मावळाचा दृष्टांत नाथ महाराजांनी घेतला. फुलिवणारे हे आणि ते स्वाद श्रीमंत घेते. श्रीमंत काय करतात स्वाद घेतात. अशा प्रकारचे मग जाणून नश्वर पण मग ते पटण्याकरता कळण्याकरता ते कळल्याशिवाय तर पूर्णत्वानं ब्रह्मत्वाची प्राप्ती होणार नाही मान्य केल्याशिवाय. मग याच्याकरता काय करावं. सद्गुरुशी अनन्य शरण श्रद्धायुक्त संपूर्ण टिकावे. श्रद्धानं अनन्य शरण कोणाला जावं सद्गुरूला जावं. अशा प्रकारचे सद्गुरु वचन मात्रे माया तरेन हा निश्चय राया येणे सर्व व्हावे लागतो पायान पावावयाने जसारतो. सद्गुरु वचन मात्र माया तरेन हा निश्चय राजा. सद्गुरूच्या फक्त वचन मात्रानं माया काय होऊन जाणार आहे तरुण जाणार आहे. हा माझा दृढ निश्चय विश्वास आहे माझा की श्रीगुरूच्या वचनानं माया मी तरुण जाणार. आणि मग त्याच्यामुळे तुम्ही सद्गुरूच्या सद्भावानं पायाला लागतो. माझा स्वार्थ आहे त्यात निज स्वार्थ मी माझ्या मूळ स्वरूपाला प्राप्त होऊन हा माझा काय त्याच्या पाठीमाग स्वार्थ आहे. आणि त्याच्यामुळे मी आपला मूळ हित होण्याकरता मी काय करतो त्यांच्या पायाला लागतो. संतांची संगती अनेक ग्रंथात सांगितलं. तर नाथ महाराजांना विचारलं काय फायदा आहे संतांची संगती करण्याचा. नाथ महाराज म्हणतात त्यांचा काय फायदा नाही. स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे स्वहिता कारणे आपलं हित होण्याकरता गुरु ऐशेचे मनने देहाय बहुसालपणे ऐकरा राहते लक्षणे तुझ कारणे सांगेन. अशा प्रकारचं महाराज सद्गुरूला शरण जावं. पण काय गुरुचे असे म्हणणे आहे तर अनेक प्रकारे गुरु आहे का नाही. गुरुचे अनेक प्रकारे काही एक प्रकारे आहे का नाही. अनेक प्रकारे भरपूर प्रकारे त्या पण ते ऐक ही लक्षणं तुला सांगतो की गुरुला सुद्धा शरण जाताना कोण्या गुरुला शरण जा. नाही आपण तर प्रत्येकानं गुरु केलेला आहे. कोणा गुरु केलेला नाही. प्रत्येकानं गुरु केलेला आहे का नाही. एक करते गुरु भक्ती भारू शिष्याचा पूछ नाही पायचारी मनुष्य परी उतरीती असं तुकोबारायांनी म्हटले. ऐका गुरु वेग वेदांत हे गुरु एक व्याख्यानादी उदारू एक ज्योतिष ज्ञानी गंभीरू परिते सद्गुरु न म्हणती ज्ञाते एक वेदात ध्येन गुरु. आपण शास्त्र शिकलो वेदाचं अध्ययन केलं संस्थेत गेलो आपल्या आताच्या भाषेत तो गुरु झाला का नाही. तो मूळ गुरु नाही. तो वेदात ध्येन शाळेत गेलो शाळेतली विद्या मिळाली तो काय झाला आपला गुरु झाला. त्याच्यावर सद्भाव ठेवता त्याला अनन्य शरण जाता त्याला जाऊन चालणार नाही. त्याला त्याना पुरता गुरु झाला तो. एक व्याख्यानादी उदारू काही व्याख्यान करण्यामध्ये उदार आहे त्यांना लोक गुरु म्हणतात हे का नाही. व्याख्यान कीर्तनकार भागवतकार वगैरे आहे व्याख्यान देणारे येतात आहे का नाही. एक ज्योतिष ज्ञानी गंभीर काही ज्योतिष ज्ञानात काय येतं ज्योतिषशास्त्र चांगलं कळतं त्यांना आहे का नाही. परिते सद्गुरु न म्हणती ज्ञाते पण ज्ञाते म्हणजे ज्ञानी लोक त्याला सद्गुरु असं म्हणत नाही. त्या शास्त्रज्ञ असतील प्रवीण
आहे का नाही? वेद शिकवण्यात प्रवीण असतील किंवा व्याख्यान देण्यात प्रवीण असतील, ज्योतिष ज्ञान असेल त्यांना, आहे का नाही? एक आगमोक्त मंत्रोपासिती, एक जप करावा विधान युक्ती, मग काही होईल निज प्राप्ती नकळे निश्चिती गुरु शिष्या. अशा प्रकारचे जे गुरु आहेत नाथ महाराज त्यांचं वर्णन करून सांगतात. कोणी आगमाची मंत्रोपासना करतात, आहे का नाही? आगम निगम वेदशास्त्र याची काय करतात? उपासना करतात. शिष्यालाही मंत्र देतात, त्या वेदातले शास्त्रातले मंत्र देतात ते, आहे का नाही? अशा प्रकारचे मंत्र देतात आणि त्या मंत्राचा विरुद्ध जपही करायला लावतात, त्या मंत्राधिकाचा जपही करायला लावतात. अशा प्रकारचं करतात. मग काय होईल निज प्राप्ती, हे न कळे निश्चिती गुरु शिष्या. पण नाथ महाराज म्हणतात 100% देव भगवत प्राप्ती कधी होईल हे गुरुला कळत नाही, आणि गुरुला कळत नाही म्हणून शिष्याला आता गुरुलाच कळत नाही, गुरुलाच कळत नाही आत्मानुभवाची प्राप्ती कधी होईल, आत्मानंद कधी मिळेल, तर मग शिष्याला काय कळणार आहे का नाही? शिष्याला कधी कळणार आहे? एक ब्रह्मानुवादी चोखट, एक वायू धारणाला लाविती, एक नाना लक्ष दाविती, एक हठयोगे गोविती, एक बैसविती महामुद्रा, एक वायू धारणा लाविती. कोणी वायू धारण करायची प्राणायाम, वायू धारण कसं करावं, प्राणायाम कसा लावावा, आहे का नाही? असे ती शिकवणारे गुरु इथं. एक नाना लक्ष लाविती, काही तर प्रकारचे अनेक प्रकारची ध्याने लावून देतात, आहे का नाही? अनेक प्रकारानं अशा प्रकारचे ध्यान लावणारे गुरु आहे का नाही? एक हठयोगे गोविती, कोणी हठयोगाच्या नादी लावतात, गोवितात म्हणजे गुंताड्यात पाडतात, हठयोगाच्या गुंताड्यात पाडतात, असे गुरु आहेत. एक वैसविती महामुद्रा, आणि काही काय करतात, मोठी मुद्रा म्हणजे त्या ध्यानातली जी वगैरे अनेक प्रकारची मुद्रा आहेत. मुद्रा म्हणजे ध्यानाच्या अवस्था, शब्दाचा अर्थ अवस्था, आहे का नाही? त्या अवस्था लावतात, अशा प्रकारचं हे करतात. एक ब्रह्मानुवादी चोखटू, तत्वनिरूपणे उद्भटू, वैराग्य बोले का वरिष्ठ उपजवितू उपभोगाचा. कोणी ब्रह्मसंवादामध्ये तरबेज येतो, काय मला काही ब्रह्मसंवादामध्ये आज जर काशीला वगैरे आपण गेलो तर किती आजही ब्रह्मसंवाद करण्यामध्ये लोक काय येतं, तरबेज येतं. कमी झालीत म्हणा आता, पहिल्याच्या काळात लय होती, आहे का नाही? पहिल्यांदा असं म्हणतात की जास्त विद्वत्तेचा अहंकार आहे तो काशीला जायचा, आपलं करायला वाट घालायला, आहे का नाही? आणि त्यांच्या काय असायच्या मग त्या जनताच्या दरबारात एक होते महाराज बंदी म्हणून, त्यांनी 11 का 15 यांना देहत्याग करायला, 11-15 लोकांना देहत्याग, ज्ञानी लोकांना. कारण त्यांचं असं होतं, ते विद्वानांना राहायचं आणि त्यांच्याशी स्पर्धा करायचं, हे करायचं, काय म्हणतात त्याला, संवाद करायचा, स्पर्धा. आणि म्हणून ती कोणाला जिंकूच द्यायची नाही, पण ते नियम ठेवायचे. तू जर हारला तर तुला काय करावं लागेल, देहत्याग करावा लागेल, गंगेत जाऊन देहत्याग. आणि अशा बऱ्याच लोकांना त्यांनी देहत्याग करायला लावला होता. मग तिथं अष्टावक्र गेले, अष्टावक्राच्या बापाला सुद्धा त्यांच्यामुळे काय करावं लागला होता, देहत्याग करावा लागला होता. मग अष्टावक्र गेले, मग तो अष्टावक्राचा त्यांचा संवाद, अष्टावक्रांनी त्यांना हरवलं आणि मग त्यांना देहत्याग करायची वेळ आली. मग त्यावेळेला अष्टावक्रांनी सांगितलं की तू मूर्ख आहे पण मी नाही, मी तुला फक्त हे दाखवून दिले की तुझ्या जो ज्ञानाचा अहंकार आहे, त्या ज्ञानाच्या अहंकारात तू किती मोठी महापाप करून बसलाय वगैरे. ते खूप मोठा संवाद आहे त्या दोघांचा, अशा प्रकारचं होतं. मला ते चांगल्या प्रकारचे शुद्ध त्यामध्ये झालेले शुद्ध ब्रह्मज्ञान त्याची चर्चा करण्यामध्ये चांगल्या प्रकारचे तरबेज असतात. तत्वनिरूपणे उद्भट, तत्वनिरूपण, तत्व म्हणजे ब्रह्म, त्यातही काही पटा येत असतात, आहे का नाही? पुन्हा काही त्याच्यापेक्षा पुढचे काय करतात, वैराग्य बोलिका वरिष्ठ, वैराग्याचं भाषण देण्यामध्ये काय असतात, अतिश्रेष्ठ असतात. वैराग्य ज्ञानोबारायांनी वैराग्याची व्याख्या काय केली, तुकोबारायांनी वैराग्याची व्याख्या काय केली, भागवतांना अनेक प्रकारे वैराग्य काय मानतात, वैराग्य तरबेज चांगल्या प्रकारचं वैराग्य मानतात. अशा प्रकारचे तरबेज असतात. वैराग्य बोले कौरष्ट, उपजवी विटू उपभोगाचा, उपभोगाचा विटू उपजवी. मला ते ऐकणाऱ्याच्या चित्तात या भोगाविषयी वीट निर्माण करतात, इतके तरबेज राहतात.
ऐकणाऱ्याच्या मनामध्ये त्याच्याविषयी काय निर्माण करतात वीट. काही कीर्तन ऐकल्यावर लोक बाहेर जात आहे तरी म्हणतात काय काय खरे बाबा, किती सांगितलं महाराजांनी. ठीक आहे. आता डोंगरेजी महाराजांचं एक वाचणे वाक्य माझ्या वाचण्यात आलं. डोंगरेजी महाराज म्हणले कीर्तनामधून भागवतामधून वगैरे श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये विषयाविषयीची नश्वरता येऊन भगवत प्राप्तीची आवड निर्माण होणारं वक्तव्य असावं, रंजवणार वगैरे इतर गोष्टी न विवराव्या. ज्ञान भक्ती इतरा गोष्टी महाराजाचा अभंग आहे का नाही. प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर जेणेकरून हृदय मूर्ती ठसावे श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जे काही होऊन का होईना नदीवर ठसावतात तेवढ्या पुरतं ते ठसावले जातं. अशा प्रकारचे आहेत. विटू उभय भोगाचा या लोकातल्या आणि स्वर्गाधिक लोकातल्या भोगाचा सुद्धा श्रोत्यांना विकैशी निरूपणे शुद्ध ब्रह्म ऐकून सात्विक आहे तसे प्रेम परी हृदय नित हृदयचा भ्रम निर्सेद्य वर्मनेची भानगड तिथं होती. मग काय झालं ना काम. पण काय माहितीये का, अरे नाथ महाराज म्हणतात चांगल्या प्रकारचं वर्णन त्यांनी केलं. ऐका ना, तत्वनिरूपणाचं वर्णन वगैरे चांगलं केलं. सात्विका येत प्रेम, सात्विक अंतःकरणाच्या माणसाला त्या ब्रह्माविषयी काय झालं, तात्पुरतं प्रेम निर्माण झालं. पण हृदयातला भ्रम जाण्याचं वर्म ते सांगू शकले नाही. आणि जोपर्यंत हृदयातला भ्रम गेला नाही तोपर्यंत यथार्थतेनं काय ईशनाथ बाबांना श्री संताची माता कॅशिटीत सांगले, ब्रह्मपणीशी होय आगळा न भिय कळी काळा, पण बोधेवीन सुख सोहळा आहे तो जिव्हाळा वेगळा. बोधेवीन सुख सोहळा ठसावल्याशिवाय, तो बोध काय झाल्याशिवाय, ठसावल्याशिवाय. अरे तात्पुरता रोग घालणं काय माहितीये का, एखादा जर जखम झाला, केस तोड झाला, केस तोड झाला एक साधा, आणि केस तोड जरी झाला आपण गेलो दवाखान्यात आपल्याला गोळी दिली ठणकीची, अशी पावरची गोळी दिली. मला ती गोळी खाल्ल्यावर ठणक राहत नाही का, राहते. गोळी खाल्ल्यावर ठणक राहते, गोळी खाल्ल्यावर ठणक राहते, पण कुठपर्यंत, जोपर्यंत गोळीचा काय पावर. तसं आपण ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आपली शांती समाधान मिळत नाही असं नाही, पावर आहे ना त्याच्यात. पण तो पावर किती टाइम असतो, त्या रेंजच्या बाहेरचा असतो. त्याच्यातून थोडा बाहेर गेला की पुन्हा जे आहे तेच होतं. म्हणून मला आपल्याला तुकोबारायांना जी सारखा आनंद चित्रात राहिला, मग काय राहिलं, मग त्याला काय करावं. गुरुनाथ महाराजांनी इकडे सांगितलं असं पुढं तपो, पण त्याला तुकोबारायांनी मार्ग सांगितलेला आहे. तुकोबारायचं सांगून होतो, तुकोबारायांनी मार्ग सांगितला. तुकोबाराय म्हणले एक काम करा, गोळी सुरुवातीला काय करा, गोळी घेतल्यावर ठणक राहते ना, मग एक काम करा ना, गोळीचा पावर उतरूच देऊ नका ना, गोळीचा पावर संपायच्या दुसरी काय करा, गोळी घ्या, गोळी 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 गोळी, त्याने सदा चित्ता समाधान. काय सदा नाम घोष करू, सदा नाम घोष, नाम स्मरणाची गोळी सतत काय करत राहा, घेतच राहा घेतच राहा घेतच राहा. किती टायमाला घ्या, किती दिवस घ्या, शेवटच्या श्वासापर्यंत घ्या, गेलं जीवन आनंदात. त्याने सदा चिंता समाधान. अशा प्रकारचे पण मला मग ते तात्पुरतं राहतं. आणि पुन्हा तिथं काय सुरू होते का, भ्रम गेलेला नाही हृदयात. जेवे उघड उसाचा घाना, तोंडीचा रसू भरी भाना, शब्द चौपटे भरोनी वदना, करी परिभ्रमणा करीतो. नाथ महाराज सांगतायत, दृष्टांत देत आहेत. नाथ महाराज म्हणतात, गोड करण्याकरिता घातलेला उसाचा घाना आहे का नाही, उसाचं हे वगैरे असं, त्याप्रमाणे तोंडाला रस, म्हणजे इकडून ते ऊस घालत राहतात आणि तिकडे खालच्या भांड्यात रस काय होत राहतो, भरत राहतो. इकडून ऊस घालत राहतात, तिकडे खालच्या भांड्यात. पण महाराज तो ऊस खालच्या भांड्यामध्ये भरीत असतो, पण आपण चिपाळ तोंडात घेऊन तो नुसता करकर वाजत असतो. तो काही रस पियत सरत सरत कधी त्याला करस. तसं फक्त एकच काम आहे, रस काढायचा आणि खालच्या भांड्याला
पोहोचायचं. आणि त्याला काय करायचं शिरायचं उभं कर 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 तसं गाथा ज्ञानेश्वरी भागवत रूपी ऊस माझ्यासारख्या कलेच्या सरकार तोंडात घातला रस तुम्हाला मिळाला मला काय मिळालं कर कर दुसरं काय त्याप्रमाणे केवळ मार्ग केवळ शब्द ज्ञानाचं तशा प्रकारचं ते आहे असं नाथ महाराज म्हणतात ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी हे जनरंजवी निरूपणी सोय कोरडेपणी करकरीतो तसा महाराज काय नाथ महाराज म्हणतात ऐसा जो का शब्द ज्ञानी असा तो शब्द उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी उत्तम व्याख्याता व्याख्यानामध्ये काय आहे अति उत्तम आहे अतिश्रेष्ठ आहे ज्ञान संपन्न हे आहे लौकिकी थोर प्रतिष्ठा काय ते तर जनरंजवने निरूपणी पण त्या निरूपणातून लोकांना हे काय करतात रंजवतात पण स्वयं कोरडेपणी करकरीत पण स्वतः काय राहतात कोरडे राहतात योगक्षम झाले गोमटा लौकिकी थोर प्रतिष्ठा तेथे नित प्राप्तीची उत्कंठा नवची वरिष्ठ शिष्याची योगक्षम झाले गोमटा त्याच्यावर संसारही चांगला चालतो लोक रंजले की संसार चांगला चालला कारण ज्याला लोक रंजवता येतात लोक त्यालाच काय करत राहतात मला आपणही काही नाही आपल्याला का दानाचं पुण्य लागत नाही कारण ज्या खरंच गरज आहे परमार्थ आपल्याला परमार्थातल्या साधकाची मला आपल्याकडे कोणी येऊ द्या लक्षात घ्या तुम्ही एखादा साधक खरा इमानदार साधक आपल्याकडे आला काय नाही हो माझ्याकडे गाथा भागवत ज्ञानेश्वरी वगैरे मला ग्रंथ घ्यायचे तर 1000-2000 रुपयाचे पाया पडतो माझ्याजवळ पैसे नाही तितके त्याच घेतो बापू देतो 2000 आणि 25,000चा महाराज घेतो का घेतो का नाही 25,000चा महाराज म्हणजे एखाद्या इमानदार साधकाला पण 1000-2000 पुस्तकाला देत नाही आणि रंजवणाऱ्याला 50,000 देतो देतो का नाही देतो ना महाराज 50,000 देतो काय मग त्या जनरंजवल्यामुळे योगक्षम झाले गोमटा लौकिकी थोर प्रतिष्ठा लोकात काय मिळते तुकोबाराय म्हणतात तुकोबारायचा गोडा पण दंभे कीर्ती पोट भरे मानी जन स्वहित कारण नव्हे काय दंभानं कीर्ती पोट भरे जन मानी लोक मानतात पोटही भरत कीर्ती होते पण स्वहित कारण नव्हे काही आपल्या हिताचं त्याच्यातून काही साध्य होत नाही अशा प्रकारचे गोमटा लौकिकेत येथे निज प्राप्तीची उत्कंठा नवचे वरिष्ठ शिष्यांची आणि त्या ठिकाणी निज प्राप्तीची उत्कंठा तळमळ आपल्याला भगवत प्राप्ती व्हावी याची तळमळ मात्र शिष्याधिकांना गुरुकडून लागत नाही कशी लागेल गुरुला जर उत्कंठा नसेल तर शिष्यांना सुद्धा लागणार नाही कुठून लागणार आहे म्हणून असे जर गुरु असतील तर तुकोबाराय म्हणतात न मानावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतर येते आर आला म्हणून पुढे याला डोळा बळीने अंधाला शुक्र केला काय महाराज योगक्षम झाले गोमता जेवे अमृत म्हणता सविनल वेगा सर्वता देवी शाब्दिक ज्ञान युक्तता अनुभव वार्ता स्वयं उपजे तोंडाने एखादा अमृत 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 म्हणलं तर गोड लागेल तोंडाला ब्राह्मण होईल का तोंडात बोल काय तसं शाब्दिक ज्ञान सांगून काय होणार आहे नाथ महाराज म्हणतात अरे आपण सगळे ब्रह्मा आहोत तुकोबाराय म्हणतात माया ब्रह्माईशी म्हणती धर्म ठक आपणा सरसे लोक भुलविले आणि आपल्या सगळं काय केले लोकांना काय केलं भुलवलं आहे का नाही खयाचा वळसा शिव्या दे जनाला ऐशा तापशाला बोध कायचा आहे का नाही लोकांचे महाराजा कंतर शिव्या द्यायला मोठमोठे माणसं शिव्या द्यायला चुकला ए मग लय बाबा भिवायला किंवा बाबा जवळ जाऊ नका चांगलं चांगलं करून द्या खयाचा वळसा शिव्या दे जनाला आहे का नाही जेवे अमृत म्हणतात सविनय जेवे शाब्दिक ज्ञान योग्यता अनुभव व्यवहारता स्वयं उपजे जेणे स्वयचा केली नाही चवी ते तुझी ते गोडी केली लावी याला जो पूर्ण अनुभवी तो तारी सद्भावे सत्शिष्याशी जेणे स्वयचा केली नाही चवी ज्या स्वतः चव नाही घेतली तर दुसऱ्याला काय गोडी लावणार आहे का नाही
आपण जेवण जेववी लोका संतर पण करी तुका. आपण जेवण जेववी गोबाई म्हणतात आम्ही आधी जेवलो तृप्त झालो आणि मग लोकांना काय करायला लागलो, वाढायला लागलो, खाऊ घालायला. तुझ्या ते गोडी लावी तस काय दुसऱ्या गोडी लावेल. याला की जो पूर्णानुभवी तो तारीचा भविष्य शिष्याची. आणि ज्याला स्वतः भगवत प्राप्तीचा भगवंताचा ब्रह्माचा अनुभव झालेला आहे तो शिष्याला काय करतो, तारून नेतो. पण हे शिष्य तारत नाही स्वतःचा सदशिष्याशी. शिष्य काय लागतो पुन्हा, सत्शिष्य. अशा प्रकारे एवं गुरुपणाची वदंती असे बहुपणे नांदती जो करी अपरोक्ष प्राप्ती त्याचे म्हणते सद्गुरु स्वामी. अशा प्रकारचे गुरु भरपूर बोलले जातात, भरपूर गुरु नांदतात. पण अपरोक्ष कोणाला भगवंताची प्राप्ती करून देतो त्याला काय म्हणतात, सद्गुरु. त्याला म्हणतात सद्गुरु. ज्याचे वाक्य संतता निशेष मावळे तत्वता त्याशीची का सद्गुरुतान वेदशास्त्रार्था प्रतिपादे. कुणाला म्हणतात सद्गुरु, ज्याच्या बोलण्यानं असं जे जगत आहे आणि त्या असत जगाची सगळी जो भावना आहे ती काय होऊन जाते, मावळून जाते, भ्रम निघून जातो. आणि सत जे आहे त्या सताचा काय होतो, उदय होतो. असताची निवृत्ती आणि सताची प्राप्ती. अशा प्रकारचं ज्याच्या वाक्यानं होतं त्याला महाराज सद्गुरु असं म्हणतात. शास्त्र त्याला सद्गुरु म्हणतं. जे उपदेशिती मंत्र तंत्र ते हे पूजते ते सदर जेते नुरे पूजकता विचार तोची साचार सद्गुरु स्वामी. जे उपदेशिती तंत्र मंत्र ते तंत्र मंत्राचा वगैरे उपदेश करण्यात आहे ते महाराज पूज्यत्वानं मोठे आहे मान्य. ते काय आहे, त्याच्या करता त्याच्या हिशोबाने मोठे असतील, काय हरकत नाही. पण सद्गुरु मग सद्गुरु पूज्यत्वाने मोठे आहेत का, तर नाथ महाराज म्हणतात सद्गुरु पूज्यत्वाने मोठे आहेत का, तर त्याचा विचार आहे का. काय जेत नुरी पूज्य पूजकता विचार. सद्गुरु जवळ पूज्य पूजकतेचा काय राहत नाही, विचारत नाही. सद्गुरु पूजा वेळेस मोठी श्रेष्ठ आहे नाथ महाराज म्हणतात. तिथं पूज्य पूजकतेचा विचाराच्या जीवनाचा घालवतात. कारण एकत्वात पूजा ही नाही आणि पूजा करणाराही कोणाची पूजा करावी आणि कोणी पूजा करावी तोची साचार सद्गुरु स्वामी. तो सद्गुरु आहे. एकाचे शुद्ध ब्रह्मज्ञान वस्तू देखून विराजमान मावळले देवताचे भान पडले म्हणून चौवाच्या. एकाचे शुद्ध ब्रह्मज्ञान एका महाराज जे गुरु आहे आणि त्या गुरुचं ब्रह्मज्ञान काय आहे म्हणजे सांग जे त्यांचे शुद्ध ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि मग शुद्ध ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे वस्तू देखून विराले मन एका क्षणात ते ब्रह्म पाहिलं की त्या मन काय होऊन जातं, विरून जातं. तुका म्हणे कानी आई केली मात तोची झाला घाट जीवपणा. अशा प्रकारचं ते होऊन जातं. मावळले द्वैताचे भान. द्वैत नावाचं एक काहीतरी आहे वस्तू त्याचा महाराज आठवणच राहिली नाही. द्वैत राहिले नाही, द्वैताची काय राहिली नाही, आठवणच राहिली. इतका तो महाराज पडले मौन चौवाचा. चारही वाचांना काय पडलं तिथं, मौन पडलं. इंद्रिय चौकारी समजत प्राण पांगुळला जे तिच्या दे वस्तू देखोनी परमात्मूतन पडली तर ताटस्थ देह भावा. इंद्रिय चौकारली समजत प्राण पांगुळला जे तिच्या देत. महाराज इंद्रिय चौकारली म्हणजे ताटस्थ झाली. इंद्रिय विसरली विषय संगू. इंद्रिय विषयाचा संग करायचं काय होऊन गेले, विसरूनच गेले आहे का नाही. अशा प्रकारचं होऊन गेलं. प्राण पांगुळाला तिच्या देत प्राण पांगळा झाला. कुठं जायला काही प्राण जिथल्या तिथं असा स्तब्ध झाला. अशा प्रकारचं झालं. वस्तू देखोनी परमात्मूत पडले ताटस्थ देह भावा. अशा प्रकारची ती वस्तू पाहून महाराज काय झालं, देह भावा ताटस्थ पडले. देह सुद्धा काय झाला, स्तब्ध झाला, एका जागेवर शांत राहिला. ऐसा जो आत्मानुभवी त्याचे सद्भावे शिष्य विनवी तो पुषेना समजावे ताटस्था भावी आवळून. ऐसा जो आत्मानुभवी असा जो आत्मानुभवी महात्मा आहे त्या आत्मानुभव महात्म्याला महाराज त्याला भक्ती भावाने शिष्य विनंती करतो. तनु मनु जीवे मग अपेक्षित जी आपुली ती जी सांगती शिले विनंती करावी लागते. तिथं सुद्धा विनंती करतो असा सत्शिष्य अशा गुरुला. आणि विनंती केल्यानंतर
त्यातेच सद्भावे शिष्य विनवी, सद्भावानं शिष्य त्या महात्म्याला काय करतो, विनंती करतो. आणि विनंती केल्यानंतर मला त्याला विचारल्यानंतर विचारावं किंवा समजून सांगावं असा जो व्यवहार तिथं घडतो, तर महाराज त्या व्यवहाराच्याही ते पलीकडे नेऊन घालतात की जिथं बोलण्याचा आणि विचारण्याचा आणि सांगण्याचा आता काय राहिला नाही, व्यवहारच राहिला नाही. कोण विचारावं आणि कोणाला विचारावं अशा प्रकारचे ते सद्गुरू असतात. एका अनुभवाले ब्रह्म फिरला बाध्यवादकतेचा भ्रम, मोडले द्वैत भावाचे कर्मंजगी विश्वमाशना. एका अनुभवाले ब्रह्म, काही महात्म्याला वेगळा ब्रह्माचा काय आलेला आहे, अनुभव आलेला आहे. आणि ब्रह्माचा अनुभव आल्यामुळं बाध्य आणि बाधक याचा भ्रमच काय होऊन गेला, निघून गेला. आणि बाध्य बाधकतेचा भ्रम निघून गेल्यामुळे तिथं काय राहिलं, आता फक्त मौन शिल्लक राहिलं. मौना वाचून दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. अशा प्रकारच्या अवस्थेला ते श्रीगुरु आपल्या शिष्याला घेऊन जातात. परे अचोंगित वर्तने, अघटमान कर्म करणे, अत्यंत उग्रता मिरवणे, दुर्धरपणे भयानक. आणि पण त्यांची महाराजची वागणूक आहे ती विचित्रपणाची म्हणजे चुसळेपणा. महाराज काय देवाची सेवा सोपी आहे सद्गुरूच्या सेवेपेक्षा. खऱ्या गुरुच्या देवाची सेवा सोपी आहे. कारण देवाच्या सेवेत देव बोलतच नाही. तुम्ही पुरणपोळी दिली काय, तुम्ही भजे दिले काय, तुम्ही मिरची जास्त टाकली काय, काही बोलतो देव. पण मला श्री गुरुची सेवा एवढी काय नाही, सोपी नाही. कारण ते चालतं बोलतं ब्रह्म आहे. आणि मग ते शिवाय देतात. आणि खरं असं आहे, आपण गेल्याच्या नंतर जर आपल्याला सांभाळत असेल, मोठेपणा देत असेल, आपला गुरु का असं मोठेपणा देत असेल, तर समजावं याला आपल्याकडून काहीतरी काय करायचं आहे, दुबारायचं फायदा. अरे खरे जे सद्गुरू आहे कशाला आपल्याला कशाला काय. अरे पुराणात कथा येतं, प्राण जाईपर्यंतचा दंड दिलेले काय गुरुच्या, प्राणांताच्या काय दिलेले आहे दंड. अनेक प्रकारच्या कथा आहेत आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आता त्यांचा व्यवहार जरा तुसुडे स्वभाव असतो, आहे का नाही. काही तरी अघटित कृती करून जातात. अघटित म्हणजे जी व्यवहारात बसत नाही अशा प्रकारची कृती करून जातात. असा कुठं महाराज असतो का, असं म्हणून निघून जाऊ शकतो एखादा, असं कुठं असतो का महाराज. अशा प्रकारची बरेच महात्म्यांचं असं वर्तन आहे महाराज. काही त्यांच्या कथाही येतात आणि आजही आहे की त्यांच्याकडे जरी आपण गेलो, झोपड्या करून असे जंगलात राहणारे लोक आहेत, त्यांच्याकडे आपण गेलो ना, मला ते विनोद बाबांनी सांगितलं. विनोद बाबा खूप मोठा त्यांचा इतिहास आहे. आज हयात महात्मा आहेत, त्यांच्याच मुखातून मी ऐकलं. खूप मोठे महात्मा आहेत. त्यांनी सांगितलं की मला गुरु करायचा, पण गुरु करोपायची आणखी. हिमालयात फिरलं, इकडं तिकडं खूप फिरले. मोठ्या नोकरीला होते, नोकरी सोडून दिली. हिमालयात इकडे तिकडे फिरायला गुरु करत. मग त्यांना ते पसंतच येईल. फिरत 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 ते कुठं आले, गोवर्धनला आले. आणि गोवर्धनला आल्यावर तिथे एक साधू होते, खूप मोठी कीर्ती होती. तर ते गेले, त्यांनी पाहिलं तर ते त्यांना आवडले. लांबून पाहिलं त्यांनी, त्यांचं आचरण बोलणं हे ते कसं काय ते आवडले. आवडल्यावर त्यांनी 100% मनात आणलं की हेच काय करायचे, आपल्याला गुरु करायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते वृंदावन मध्ये आले, तर तेच गुरु आणि 7-8 लोक बसलेले दिसले की महात्मा. त्यांना अरे तेच आणि आज किंवा उद्या त्यांना गुरु करायचा, पण यांचा व्यवहार. म्हणून ते म्हणजे मी गेलो तर ते 9-10 जण बसले होते आणि त्यांच्याच विषय चालला होता. ते महात्मा म्हणत होते, काय काल ते मोठा श्रीमंत माणूस आलता, त्याला 100 रुपये दिले. काय 100 रुपये दिले, काय त्या गांजाची पुडी पण नाही आली. काय असे फक्त कशाला, आज तू एखादा श्रीमंत चांगला पाहू ना, 1000-2-5-1000 देणारा काय कर पाहू ना. ते म्हणजे इतक्या व्यवहारिक गोष्टी की मला वाटलं अरे 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 कालचं काय होतं, हे फक्त कालचं काय होतं बोलणं बिलणं दाखवायचंच होतं. याचा विषय माणूस आहे, काय विषयाच्या गोष्टी. आणि अशा गोष्टी चालल्या होत्या. त्यांनी सांगितलं की संसारिक लोक सुद्धा इतक्या खालच्या स्तराच्या गोष्टी करणार नाही. अशा प्रकारे नाही गुरु करायचं. गेले महाराज निघून गेले. आणि त्याचं
तिथं गाव होतं, त्या गावाचं आठवण मला, त्या गावात गेले आणि गावात गेल्यावर तिथं रात्री म्हणजे शहरच होतं ते, उन्हाळा दिवस होता, स्लापवर झोपलो. म्हणजे ऐका, स्लापवर झोपलो आणि स्लापवर झोपल्यावर रात्री 2-2:30 वाजता तीच महात्मा तिथं आली. 700-800 किलोमीटरचं अंतर होतं त्यांच्या गावाचं. रात्री 2-2:30 वाजता डायरेक्ट स्लापूर आले आणि सांगितलं, तू ही परीक्षा घेतली, तू अधिकारी आहे, तुला शिष्य करावं अशी माझी इच्छा सुद्धा आहे, तू त्या दृष्टीनं माझ्याकडे आला सुद्धा, पण तुझ्यात भ्रम निर्माण होतो का नाही म्हणून मी काल तुझी तो विषय मांडून परीक्षा घेतली. आणि त्यावेळेस त्यांनी त्याला काय केलं, रात्रीच गुरु केलं. म्हणजे किती अधिकारी महात्मा होते, पण भ्रम याचा निर्माण व्हावा नको असे शिष्य विषय आपल्याला. अधिकारी असल्यामुळे यांच्याकडे ते गेले, पण अशी कितीतरी शिष्य ते वाटत लावले असतील ना गाण्याच्या गोष्टी करून, कितीतरी वाटत लावले असतील. नाही मला करत येईल. आणि मग आपल्यासारख्याच्या सामान्याचा काय निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो. अरे अरे असे गुरु असतात, असे असे असतात. आणि मला तिथून पुढे मग आता इतका अनुभव करून दाखवला, त्यांच्याशी एकनिष्ठ राहणार नाही का. दरवाजे बंद, कुलूप बंद, रातच्या 2:30 वाजता 800 किलोमीटर जर गुरु तिथे येतोय, एकनिष्ठता तर राहणार नाही का. एकनिष्ठता एवढी होती, त्यांनी सांगितलं 8-10 वर्ष त्यांना संगत घडली, एकच शिष्य त्यांचा होता, दुसरा टिकलाच नाही जवळ. टिकाय म्हणजे आचरण असं होतं, टिकला नाही म्हणजे त्यांनी सांगितलं जो जिवंत होते तोपर्यंत मला त्यांनी झोपूच दिलं नाही. म्हणजे दिवसा झोपू दिलं नाही असं नाही, रात्री नाही, आणि थोडस आग टाकलं की आवाज तिथं झोपलं, त्यांनी झोप जिंकलेली होती. म्हणजे त्यांना मी झोपलेलं पाहिलंच नाही, पण मी जरी थोडा डोळा लागायला की लगेच काय द्यायचे आवाज, रात रात बसून ठेवलं म्हणे. आणि त्याचाच परिणाम आजही 2-2.5 तासात झोपतात, पण 2-2.5 तास झोपतात ते म्हणतात आता मी आळशी झालो, गुरु गेल्यामुळे मला कोणाचा धाक राहिला नाही म्हणून मी भरपूर झोपायलो. किती झोपायले तर, पण मग आता जागेत त्या मानाने 2.5 तास त्यांना काय वाटतं, जास्तच वाटतं. आणि 85 वर्षाचं वय, आता उठून आली 85 वर्षाचं वय हो ना. महात्मा खूप उच्च अधिकाराचे महात्मा आहेत, असे महात्मा आहेत. मग आता जवळ गेल्यावर अशा काही काही काय करतात ते व्यवहार दाखवतात. कारण अंतरोनी जन व्हावे दुरी भिकारी, हे कारण अंतरोनी जन संबंध तुटावा, शब्दाचाही स्पर्श, शब्दाचा सुद्धा काय राहू नये, संबंध राहू नये, अशा प्रकारचं. मग अशा प्रकारचं त्यांचं कधी वर्तन असतं, आहे का नाही. आघातमान कर्म करणे, न घडणाऱ्या गोष्टीचं काय करत राहतात ते मग कर्म करतात. अत्यंत उग्रता मिरवून, उग्रता काही कोणाला जवळ बोलवते हे नाही असं नाही, उग्रतेत राहतात. दुर्धरपणे भयानक, पाहणारा भीती वाटत एवढं त्यांचं काय असतं, उग्रतेचं वर्तन असतं. आपण या माझे असतात, ध्वनीत बोले परमार्थ, येथे बोधेना शिष्याचे चिंतन पडे दूषित ते काही. आपण या माझे हसत, आपल्याच आनंदात आपल्यात आपले हसत चालतात ना. काय हसायला काही विषय थोडेच लागतात. हसणं शब्दाचा अर्थ हा करत चालतात असं नाही. हसणं म्हणजे आनंद, त्यांना आनंदा करता कोणत्या विषयाचा काही संबंध आपल्याच आपल्या आनंदात चालत राहतात ते. ध्वनीत बोले परमार्थ, परमार्थातलं ज्ञानही बोलत असताना कसे बोलतात, ध्वनीत फालहाल उभं राहायची त्यांना गरज नाही. तेथे बोध आहे ना, मला शिष्य जर त्या अधिकाराचा नसेल तर त्याला त्याच्यातून बोध होत नाही. बडे दुश्चित ते मराठीत दुःखी होता चित्ता. अरे 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 काय फायदा झाला, आपल्याला इथे येऊन फायदा झालेला नाही, अशा प्रकारचे बोलतात. अरे काय महात्मे असतात. पहाडी बाबा राजेंद्रदास महाराजांचे गुरु, ते म्हणजे मी त्यांच्याजवळ आता 92 वर्षाचं वय झालं आणि पाय मोडला होता. एका जागी आपले पडलेले शिष्य होते सेवा करायला. एक त्यांनी काव्य लिहिलं होते भगवंताविषयी, एक तसे अभंगराच नाही, तसं खूपच गोड झालं होतं. दिल्लीच्या एका श्रीमंत बाईनं वाचलं.
मुलीनं वाचलं आणि तिला ते आवडलं. ती शोध घेत घेत ती आली म्हणून धावलं आणि विचारत आश्रमात आली. विचारलं शिष्य राजेंद्रदास महाराज म्हणजे मलाच विचारलं की हे काव्य केलंय ते महात्मा कोण होते काय वगैरे त्यांचा इतिहास सांगा. तर मी म्हटलं ते जिवंतच आहे. म्हणजे मग मला दर्शन घडवून घ्या म्हणजे चला. तर तिनं म्हणले शेप जी बांधली होती किलो 2 किलो काढली आणि मग ते पडलेले होते असे. गेलो बसले. तिने शेप ठेवले 50 रुपये ठेवले. त्या काळात 50 रुपये म्हणजे आम्हाला लय वाटले. बाबा तर काही शेप खात नाही पण आम्हाला म्हणे खायला भेटत नव्हतं. मग बरं बाबा मग बाबाने विचारलं कुठून आले काय ते सांगितलं दिल्लीहून वगैरे. लग्न झालं का त्यांनी विचारलं लग्न झालं का. ते म्हणले लग्न नाही बाबा माझे वडील वारले आई बिमार होती मग वगैरे. तिने तिचं चरित्र सांगायला सुरुवात केली. अगोदर भावाच्या नोकऱ्या वगैरे लावल्या आणि मला काय आता मलाही नोकरी वगैरे पण माझं लग्न झालं नाही असं तसं. ते म्हणजे तू चुकीच्या ठिकाणी आली. काय अरे मी म्हातारा झालो होता मी कसं लग्न करत तुझ्याशी. ती हात बोलली ना बाबा काय बोलायला मी कसं लग्न करीन. ती म्हणे बाबा तुम्ही महात्मा आहे तर तुम्ही असं बोलता. ते म्हणे तुला कोण म्हणलं मी महात्मा आहे मी गुंडा आहे तुला कोण म्हणलं महात्मा आहे. चुकीची माहिती मिळाली तुला. आणि मला पण खरं तुम्ही इतकी सुंदर आहे मला पण असं वाटायला का लग्न करावं तुझ्याशी पण काय करू मला गुंडा येईल. नाही मी काय आता तुझ्याशी काय केलं असतं लग्न केलं असतं. ती म्हणजे बाबा वाईट वाटलं तुला काय म्हणे असं बाबा एवढं बोलायला लागला नसतं असं बोलायला लागला. ती उठली तर ती म्हणजे काय आता तुझे शेप घेऊन जा. पैसे ते कशाला ठेवली. तिने उचलले ते गेली घेऊन. ती राजेंद्र दास महाराज म्हणजे बाबा तुम्ही असं का बोलले. आणि म्हणजे तिला चांगलं बोललो होतं ती उद्या आली असते. ती म्हणजे तुम्ही आज तिला असं वाईट बोलले उद्या आली असती तर काय केलं असतं. ते म्हणजे शिव्या दिली असत्या. उद्या आली असती तर शिव्या. ते म्हणजे शिव्या देऊन पुन्हा आली असती तर म्हणजे तिसऱ्या दिवशी दगड मारली असते. आणि म्हणजे दगड मारून पुन्हा आली असती तर इतकं म्हणल्या बरोबर म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या असत्या. दगड मारून जर पुन्हा आली असती तर श्रीकृष्णाची भेट करून दिली असती. दगड खाऊन जर पुन्हा आली असती तर तिला कृष्णाची काय करून दिली असती भेट करून दिली असती. मग असा कठोर व्यवहार पाहिल्यावर कोण जवळ थांबत आहे. कठोर व्यवहार पाहिल्यावर असे व्यवहार असतात का कुठं श्रीगुरूची. म्हणजे तिथं ती अशा वाईट बोलल्यावर ती माऊली तो स्वरा आणि त्याच्याच आधारानं 50 लोकांना विषय माहिती झाला तर ते म्हणते त्याच्याकडे अशा प्रकारचे सद्गुरूचा व्यवहार असा असून वाईट म्हणजे अघटित करणे. जगाच्या विरहित ते काय करतात दाखवत राहतात. किसन बाबा सुद्धा माणूस आला की त्याला काय मारायचे दगड मारायचे. एक म्हातारी बाजाई खूप आणि ती किसन बाबा ते त्यांच्याच माळा ते रानात राहायचे. त्यानं एक दिवस मी अर्धा एक तास ते चरित्र तिनं सांगितलं. दररोज किसन बाबाचा पूर्ण व्यवहार मी पाहायचे. रानात तिथे ढोरे वगैरे घेऊन जावं लागेल दररोज व्यवहार पाहायचे. ते म्हणे मला ते बोलायचे चांगलं सुद्धा कारण दररोजच तिथं असल्यामुळं ते काय पागल थोडेच झाली होती. पण जवळ कोणी आलं की काय मारायचे दगड. तितके मला ते मिराशी मामा सांगायचे भाऊ बी सांगायचे दगड मारायचे लागू द्यायचे नाही. चवळून दगड जायचा लागतो का काय दगडाला कोण माणसं वापस जायचे. आणि जो दगडाचे फेकणं चालून जवळ गेला मग त्याला बोलतही बसायचे. पण दगड खाऊन खाऊन तो काय गेला पाहिजे खाऊन म्हणजे लागत नव्हती. आपल्या बुद्ध बाबाच्या दिदीर म्हणे एवढा पुरण जर शेषांगाने दिले सगळ्या दिदीर खाऊन पुन्हा तेवढेच उरली. पुराणातले थोडीच आहे का नाही. अशा प्रकारचे ते कावीचे किस्से कावीचे खूप महाराज अधिकारी मीराशी मामाला गवळणी म्हणायला लावायचे नाचायचे. आताचा विषय आता अशा प्रकारचं होतं. ऐसा जो होते ब्रह्मज्ञानी त्याचे ब्रह्मस्थित आपण आपली माझे हसत ध्वनीत बोले तेथे बोलले मग शिष्याचं चित्त ध्वनीत असल्यामुळं काय बोललं जातं. ऐसा जो होते ब्रह्मज्ञानी त्याची ब्रह्मस्थिती न मनी मनी जनी मा कोण जाईल भाव धरून बोधाला कोणी त्यापाशी असे जे ब्रह्मज्ञानी येतं त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली आहे. ते लोक मानायलाच तयार होत नाही. सगळं वाढपाव 50-100 रुपयासाठी भांडणं करतील कोणासमोर. त्याचा 50-100 साठी भांडण करणारे ब्रह्मज्ञानी येत असं नाही बरं. जनाबाईच्या गौऱ्या कबीर महाराजांना सुद्धा भ्रमात पाडलं आहे का नाही. उगाच ते ठोक दणका द्यायला म्हणून मान्य केलं नाही तर त्यांनी सुद्धा मान्य केलेलं नव्हतं. अशा प्रकारचे ब्रह्मस्थिती न म्हणे
जेव्हा लोक काय मान्य करा मग कोण जाईल भाव धरून निघवा झाला कोणी ज्ञान मिळवण्यासाठी भाव धरून अशा महात्मा कोण जाईल जाईल कोणी. आता सद्गुरूची निज लक्षणे राया सांगितलं तुझं कारणे जे ऐकत अंत करणे सुखी होणे सद्भावे. आता मूळ लक्षणं काय आहेत सद्गुरूची राजा तुला ते लक्षणं सांगतो. कशा करता जे लक्षणं ऐकून अंतकरणात काय होईल सद्भाव निर्माण होईल. आता काय लक्षण आहे सद्गुरूची ऐकायला. कारण अघटित व्यवहार मूर्खाचा सुद्धा असतो. मग त्याला काही सद्गुरू मानावं. अघटित जगाच्या वेगळं एकच व्यवहार मग त्याला काही सद्गुरू थोडंच मानावं आहे का नाही. तिथे दगड आणण्यात आले तिथे सद्गुरू म्हणल्यावर मग बस स्टँड हिंडणारे विषय काय होती सद्गुरू कसं नाही निज लक्षणे अंतरलक्षणं काय आहेत त्या महात्म्याची ती लक्षणं सांगतो. आणि ती लक्षणं ऐका लक्षात ठेवून तुझा सद्भाव निर्माण होईल तू आनंदाला प्राप्त होशील. तरी जो काय वाचे म्हणे अति कृपाळू दिनाकारणी थोडी शिष्याचे भोवंदने उठवे ठाणे अहंकाराचे काया वाचा म्हणे अति कृपाळू. मला वरून कठोरता असेल पण अंतकरणात काया वाचा मनानं काय असतात अति कृपाळू असतात. नुसते कृपाळू नाही अति कृपाळू कृपेनं भरलेले असतात. आणि थोडी शिष्याची भोव बंधने शिष्याची संसाराची बंधनं काय करतात ते तोडतात. उठवे ठाणे अहंकाराचं मला जागा ते ठाणं म्हणजे राहण्याचं ठिकाण. देवी राहते तिला ठाण म्हणतात आणि देव राहतो त्याला धाम म्हणतात. तिथं देव राहतात त्याला काय म्हणतात धाम. चारो धाम चार धाम आणि देवीचं ठाण ठाणच म्हणतात ना देवीच्या ठाण ठाण देवीचं ठाण देवाचा विचाराचा धाम. ठाण कोणाचं आहे तर ठाण कोणाचं आहे देवीचं. आणि ठाण देवीचं असल्यामुळं केस कोणाची जास्त लवकर घेते ठाण तुम्ही भांडण होते ना केस कोणाची घेतात ती कोणाची बाजू घेते ठाण त्यांचं ठाण राहण्याचं ठिकाण. ठाण शब्दाचा अर्थ काय राहण्याचं ठिकाण. अशा प्रकारचे अहंकाराचं राहण्याचं ठिकाणच मोडून टाकतात. जो शब्द ज्ञाने पारंगत ब्रह्मानंदे सदा डुल्लत शिष्य प्रबोधने समर्थने यथोचित निजवावे. शब्दज्ञाने पारंगत मला शब्दज्ञानातही ते पारंगत झालेले असतात. म्हणजे ज्यांना कीर्तन प्रवचन हे रंगवता येत नाही असं नाही त्याच्यातही निष्णात असतात त्याच्यातही पारंगत असतात. ब्रह्मानंदे सदा डुल्लत पण हे अंतरस्थिती असते. ब्रह्मानंदानं सतत काय असतात नाचत राहतात डुलत राहतात. शिष्याला ज्ञान देऊन समर्थ बनवतात. अशा प्रकारचं करतात यथोचित बनवतात. ज्याचा जैसा जैसा भाव तैसा तैसा करी अनुभव तरी गुरुत्वाचा भावना अनुमात्र पाव धरीना. पण महाराज सगळ्या शिष्यांना सारखं देतात का सारखं देतात पण अधिकारानुरूप देतात. अधिकारानुरूप देणं हे सारखंच देणं आहे. महाराज आधी सगळ्यांना सारखं देणं अधिकारानुरूप जर नाही दिलं सगळ्यांना सारखं दिलं तर ते सारखं देणं नाही काही वेळा अन्याय होईल आणि काही अन्याय अधिकार उपदेश जसा अधिकार असेल तसा काय करावा लागतो काय जेत्यास तैसे त्याला जसं मला कर्तव्यच असतं तसं ते अशा प्रकारचं आहे. ज्याचा जसा भाव आहे तशा प्रकारे एखादा ब्राह्मण कुरेकर बाबाकडं संस्था सुटली सगळ्या 50 पोरांची संस्था सुटली आणि कुरेकर बाबाकडे 2 पोरं गेले. आधी काही बसलेले होते एका दोघ जण गेले. एक जण गेला म्हणलं बाबा आता 4 वर्ष संस्था सुटली आता मी काय करू पुढे तुझी काय इच्छा आहे त्याला उपदेश दिला. त्याला सांगितलं अरे काय लग्न बिग्न करून फायदा आहे कशाला काय त्या संसारात पडलाय मस्त आहे. आता शिकलाय 4 वर्ष त्याचा आनंद घ्यायचा लोकांनाही उपदेश करायचा आपणही अनुभव घ्यायचा आणि भगवत प्राप्ती करून घ्यायची. अरे लग्न बिग्न मला दुसरा आला त्याला विचारलं त्याला म्हणजे तू लग्न बिग्न कर मस्त अरे काय पडलंय या ब्रह्मचार्या सगळ्या आश्रम श्रेष्ठ आश्रम कोणता आहे तिसरा ते होता. त्याने विचारलं बाबा डॉक्टर बाबांनी सांगितलं म्हणे बाबा तुम्ही एकाला असा उपदेश करता आणि एकाला असा करता ती म्हणजे तुला नाही कळायचं अधिकार तैसा. तर त्यांनी काय केलं होतं की आला ना त्याला विचारलं पहिला आला तर म्हणजे काय तुला काय वाटतं बाबा मला असं वाटतं आता घरी जाऊच नाही आलं तिथंच राहावं गाथाची ज्ञानेश्वरी पाठ गाथा पाठ करावा ज्ञानेश्वरी पाठ करावी आनंद त्यांनी ओळखलं याची काय अवस्था आहे की संसारिकाकडे याची ओढ नाही कशा लग्न करतो करे. दुसरा आला त्याला विचारलं ते म्हणजे बाबा मला असं वाटतं की काही संसाराचा धंदा
तर ते करावं त्याचा तसा अधिकार त्याला तसा उपदेश सगळ्यांना सारखा उपदेश करून कसा होईल तसा तसा त्याला अनुभव करून देतात नाही का नाही असा आणि पुन्हा गुरुत्वाचा भाव अनुमात्र पाळव तरी ना आणि गुरुत्वाचा अहंकार ते महात्म्य धरत नाही अहंकार शिष्यापासून सेवा घेणे हे स्वप्नेनच मरे म्हणे शिष्याकडून आपण सेवा करून घ्यावी असं त्यांच्या स्वप्नात सुद्धा येईल शिष्याची जवळ घे सेवा मानी देवा सारिके त्याचा फळे उपदेश येरा दोष उफराटे म्हणतात स्वप्नात सुद्धा त्यांच्या मनाशी सेवा घेणे येत नाही शिष्याची सेवा स्वय करणे पूज्यत्वे पाहणे नित शिष्याची शिष्याची सेवा करतात पूज्यत्वे पाहणे नित शिष्याला काय पाहतात पूज्यत्वानं पाहतात भक्तमाली महाराजांच्या चरित्रात येतं भक्तमाली महाराज सकाळी 5-5:30 वाजता नाश्ता तयार करायचे आणि विद्यार्थी होते त्यांच्याकडे 50-100 का 150 विद्यार्थी होते स्वतः नाश्ता तयार करायचे आणि 6 वाजे लोक नाश्ता स्वतः तयार करून 200 माणसाचा नाश्ता करून सगळ्यांना बोलायचे चला उडा 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 कशाला नाश्ता अधिकार संपन्न महात्मा होते भगवंत कृष्ण त्यांच्याशी येऊन बोलायचे नाश्ता करा काही फोटो घ्यायचे काही माझी मी आंघोळ करून तो एखादा जर लय टाळलं त्याला बाबा नाश्ता करा बाबा तोंड राहिलं धुयाचं ते म्हणायचे अरे वाघ कुठं दात घासून शिकार करीत असतो त्यांचे शब्द होते वाघ कधी दात घासून शिकार करत आधी खाय आणि मग दात घासतात शिष्याची सोय पण त्यांचे जे शिष्य होते ते सगळेच महाराज वैराग्यवानच होते एवढे वैराग्यवान होते कडकच होते कारण ते एक प्रकार ज्याच्या अंतःकरणात ठसावलंय ना त्या शिकवायचीच गरज नाही त्याच्या सानिध्यातच ते घडून जात त्याच्या अंतःकरणात खरा बोट ठसावलेला आहे खरं वैराग्य ठसावलेलं आहे त्याला शिकवायची काय गरज आहे त्याच्या फक्त भाव धरून श्रद्धेने त्याची संगतीत राहिला आणि माझे गुरुच ब्रह्म आहेत या भावनेत राहिला तर आपोआप ते काय होतं हे हृदयीचे राऊत बाबाचे तसं नाही शिष्याचं सराटा हातात घेऊन तयार अश्वेतच महाराज आम्ही ते उशीर झाले आहेत ना शिष्य देखावा पुत्रा समान हे स्मृती वाक्य असे प्रमाण दृष्टी देखोनी गौण शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वे शिष्य आपल्या मुलासारखा मानावा मुला एवढं त्याच्यावर काय करावं प्रेम करावं स्मृतीचं वाक्य प्रमाण मोठके गुरुमुखे उद्देजत दिशे आणि ते हृदय स्वयंपची असे आहे का नाही अशा प्रकारचं स्मृती वाक्य याला प्रमाण शिष्य पुत्राप्रमाण दृष्टी देखील गौण आपल्या दृष्टीत शिष्याला गौण पाहत नाही कमी पाहत नाही शिष्याला पूर्ण ब्रह्म काय करत राहतात ते पाहत राहतात अशा प्रकारचं आहे प्रेम करतात ते ज्या दिवसापासून राऊत बाबा गाथा सांगायला लागले पंढरपुरात गोपते बाबा गाथा बंद केला गोपते बाबाचा गाथा असायचा अगोदर चातुर्मासात मुक्त होईल गोपते बाबांनी सांगितलं त्याच्यापासून ऐकलं ते म्हणजे पोरो अरे जसा मुलगा मोठा होत गेला की बापाला आनंद होतो तसा आपला शिष्य मोठा झाला की गुरुला काय व्हावा आनंद व्हावा पुत्राच्या विजयी पिता संतोषात असा आनंद व्हावा म्हणजे ते गाथा सांगायचे राहू बाबा त्यांच्याकडे शिकायला होते 3 वर्षे होते त्यांच्याकडे शिकायला आणि त्यांना मुंबईला काहीतरी काम होतं 2-4 दिवस ते मुंबईला गेले आणि मग त्यांच्या जागी बाबांनी गाथा सांगितला मग राऊत बाबांनी सांगितलं मग ते बाबा वापस आल्यावर ऐकणारे लोक चातुर्मासात लोक गोळे भरे राहतात बाबा काय गाथा सांगितलं पोरानं तुमच्यापेक्षा चांगला मग त्यांनी चर्चा पूर्ण तशी तुमच्यापेक्षा त्यांनी शपथच खाल्ली माझ्यापेक्षा जर माझा मुलगा ते शिष्य चांगला सांगत असेल तर आजपासून मी सांगणार नाही मग भक्ती बाबाचा गाथा बंद झाला कुणाचा चालू झाला राऊत बाबा चालू झाला तेव्हापासून चालू आहे गाथा त्यांचा आणि हे आहे त्यांचं ते पुत्रवत प्रेम करतात शिष्य सेवा करीने भावाते परितो सेवक न म्हणे त्याचे जसे भगवत रूप सर्व होते शिष्य वेगळा ते सेवकत्वे नव्हे शिष्य सेवा करी म्हणजे गुरुला इच्छा नाही पण शिष्य काय करत राहतात सेवा करत राहतात शिष्य सेवा करतात संतांची सेवा आपण संताला सेवेची गरज नाही संताकडून येईल आपल्याकडून नाही आपण तर संताची काय करावी सेवाच करावी संताला वाटत नाही करावी हे विषय जो आहे ना शिष्याची जो निधी सेवा ते गुरुकडून बोलणं चालले म्हणून शिष्याची गुरुची सेवा करूच नाही असा त्याचा अर्थ नाही तिकडून गुरुला तसं वाटत नाही त्यांच्या भावना तशा राहतात आपण जर त्या भावनेत वाहिलो तर आपला नाश होईल ना मग नाही
संताशी तो नाही सन्मानाची चाळ, परी पडे द्वारा वेळीतो. संताला गरज नाही, पण आपण जर नाही केलं तर आपल्याला महाराज आपल्या पत्रात काय पडतं, नाश पडतो. म्हणजे का नाही, अशा प्रकारचे ज्याशी भगवत रूप सर्व होते त्याला महाराज सगळे शिष्य सहित सगळे जर भगवत रूप झाले तर शिष्य काय वेगळा राहिला आहे का नाही. ऐसा मी एक महायोगी हे न मिरवी तो जोगी, गुरुत्वाचा आता टांगी सर्वता शिवी लागून येली. मी जे मोठा योगी आहे हे मोठेपणा ते मिरवत नाही, गुरुत्वाचा अभिमान त्यांच्याजवळ राहत नाही आहे का नाही. आपल्या योगक्षमाचे संकडे स्वप्नेन घाली शिष्याकडे, शिष्य संकटाती गाडे निवारी रोकडे निदान गेलो. आपल्या योगक्षमाचे संकडे आता काय असतं, जे महात्मे ब्रह्मज्ञानी असतात, जे महात्मे महाराज जे संसाराविषयी खटाटोप करत नाही, खटाटोप करत नाही, त्यांना चालल कसं असं कधीच त्यांना वाटत नाही. काय असं केलं चालल कसं, आपल्याला चालवायचंच काय म्हणजे हेच मिळवलं का. देवानं आपल्या हातात सत्ता दिली, ब्रह्मांड चालवायची आपल्या हातात सत्ता दिली. गोड दृष्टांत दिलाय, गोड दृष्टांत तुकोबराय म्हणतात नाव आहे आणि नावच 10-15 माणसं बसली. नावच काय बसले, 10-15 माणसं बसली म्हणजे बरोबर आहे. तो नावडी हाणायला आहे नाव, नावाला अहंकार मी किती माणसं घेतली, नावड्याला अहंकार मी किती, मी कसे चालवायलो, मी कसे. अरे बाबा हो, त्या माणसाचं वजन बघायच्या डोक्यावर नाही, ते वजन पाण्याच्या डोक्यावर. नाव सहित नाव त्या माणसाचं डोकं कोणाच्या वजन कोणाच्या डोक्यावर आहे, पाण्यावर आहे. तसं आपल्या सहित आपल्या कुटुंबाचं वजन कोणाच्या डोक्यावर आहे, त्यानं निर्माण केलं, त्याच्या डोक्यावर आहे का नाही. आपण भक्तीचे नामस्मरणाचे चाटू आणत राहायचे. तो वजन घ्यायला काय तयार नाही, घेतलंय त्यानं. आता त्याला शिव्या दिल्या तरी वजन त्याच्या डोक्यावर, आणि त्याचं भजन केलं तरी वजन त्याच्या डोक्यावर. आपण काय वजन घेऊ शकतो. आपल्याला एक रोम आपल्या शरीराचा निघालेला पुन्हा त्या जागी लावता येत नाही. आपण सगळ्यांना काय जगू शकतो, कोणाला येत. भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे, अर्जुना हे सगळं असायचे परी मूर्खपणे येनसी न चिंता वेते ती तू एक वधिता आणि सकळ लाव लोक हा मरता. ऐसा भावो धनी चित्ता येऊ देशी अनादेशी तागवे होत राहत स्वभावे तरी तो आता स्वचावे सांगे मग परी मूर्खपणे येनसी. तुला कळ नाही केलं हे का नाही. अशा प्रकारचे मग काय होतं, ते संसाराची चिंता करत नाही, आणि संसाराची चिंता करत नाही. मग कधी कधी घरात साखरही पडतं, तेल येतं मीठ नाही, मीठ येतं, असं होतं ना होतं. ऐका, आपल्या योगक्षमाचे सांकडे स्वप्नीही न घाली शिष्याकडे. मी 24 तारखेला एवढा येरीच नाही केला आठवलं म्हणून. आपल्या संसाराचं संकट स्वप्नात सुद्धा शिष्याकडे सांगत नाही. बरोबर, आपल्या घरात तेल नाही, आपल्याला मीठ नाही, आपल्याला चटणी नाही, आपल्याला आमचं नाही, आपल्याला कपडे घालतच नाही, तो घालत नाही. सद्गुरु शिष्याकडे असं काही संकट घालत नाही. आणि सत शिष्य कोणाला म्हणतात, काय नाथ महाराज तो विषय महाराज. सत शिष्य कोणाकडे म्हणतात, शिष्य संकट आती गाडी निवारी रोकडे निजांगे जो. याचे 2 अर्थ आहेत महाराज. स्वतःच संकट शिष्याकडे घालत नाही, पण शिष्यावर आलेलं संकट स्वतःच्या अंगाने काय करतात, निवारण करतात. स्वतःच्या अंगाने निवारण करतात, अशा प्रकारचे करतात. किंवा जर शिष्याकडून याचा अर्थ घेतला तर गुरुवर आलेलं गुरु संकट सत शिष्य स्वतः काय करतो, आपल्या मनानच ते निवारण करतो, स्वतः निवारण करतो. अशा प्रकारचे महाराज. आपल्याला जर खरं दानाचं जर फळ मिळवायचं असेल तर असे जे भजन करणारे महात्मे येतो त्यांच्या जीवनात जी कमी ती आपण स्वतःहून काय करावी, नेऊन द्यावं. त्याला खरंच अतृत्व आहे, नेऊन द्यावं. जे लागतंय त्यांना ते पाहावं. असं तर काय पाहायची गरज नाही. माऊलीने निवृत्तीनाथाकडे त्यांची मागणी केली. अनेक गणतोपजीवी विशेष लोकी ये द्रष्टा विजय विशेष मागणी ग्रंथात देण्यावर जीवन जगण्याकरता. ग्रंथावर जीवन नाही, ग्रंथासाठी जे काय जगतात ग्रंथोपजीवी, ज्यांचं जीवनच कशासाठी आहे, ग्रंथासाठी आहे.
आहे का नाही? जीवनासाठी ग्रंथ नाही त्यांच्या, ग्रंथासाठी त्यांचं काय आहे? जीवन आहे. स्वतः भगवंत पूर्ण करतो. मी एका करताने जात्मयोगी म्हणून विषयाचे न भोगी अथवा विषय निशेष त्यागी हाही आग्रही अंगी असे ना. महाराज मी कोणीतरी का करत आहे, आत्मज्ञानी महात्मा आहे, असा योगी झालेलो आहे, म्हणून मी विषय आता भोगणार नाही असा दाखवलाय होत नाही. आणि महाराज विषय भोगावं असंही नाही आणि 100% विषयाचा त्याग करावा हाही आग्रह त्यांच्याकडं अजिबात नसतो. अजिबात आग्रह नाही. विषय त्यागाचाही आग्रह नाही आणि विषय भोगाचाही काय नाही, आग्रह नाही. मग त्याग आणि भोग या चिंतनाच्या ते पलीकडे गेलेले असतात. कशाचा त्याग आणि कशाचा भोग? अरे त्याग करूनही चालत नाही आणि भोग भोगूनही चालत नाही. भोग त्याग दोन्ही नाही तयापासी तुका म्हणे जैसी स्फटिक. भोगही नाही आणि त्यागही त्यागही नाही. भोग त्यागी झाला संगीचा असंग आहे. भोगी त्याग झाला संगीचा संगीचा असंग. भोगी त्याग झाला. भोगात असूनच आम्हाला विषयाचा भोगाचा काय झाला? त्याग झाला. संघात राहून असंग झाला. त्याग तो आम्ही नवस केला काहीच विठ्ठला म्हणत. विषयाची आसक्ती नसली की भोगाचंही फळ मिळत नाही आणि त्यागाचाही काही संबंध नाही. भोगून बी त्याग भोगूनही त्याग होतो का नाही? पण विषयाचा काय असेल अनासक्त त्यागे अंगा येती भोग ऐशे उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म. भोगेकडे त्याग आहे का नाही? त्यागे अंगा येती भोग ऐशे उपराटे वर्म. हे वर्मच उलट येतो का बरं म्हणतात. एका वेळेला भोगात त्याग आणि एका वेळेला त्यागा भोग. त्याग असेल तर आसक्ती असेल तर त्यागात काय भोग आहे, भोग आहे आणि अनासक्ती आहे तर भोगात काय त्यागे ऐशे उपराटे वर्म धर्मांगीच अधर्म. अशा प्रकारचा कोणताही त्यांचा हट्ट नसतो. तो विषय देह दैवे पालखी माझी तडे अथवा इष्टे माझी पडे ते द्वैचे सुख दुःख त्याकडे मी म्हणून पुढे का जाणार ते. भाग्यवशाच्या कडेला पालखी बसायला मिळतो. कोणी दिवशी बैसोनी हातीवर, कोणी दिवशी पायाचा चाकर, कोणी दिवशी बैसोनी हातीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर पालखीकडे अथवा विष्टे माझी पडे. एखाद्या वेळेला घाणीत देह पडे. देह भोगे भोग गडे जे जे जोडे ते बरे. आहे का नाही? महाराज तुकोबाराय म्हणतात प्रारब्धाने देहाचे जे भोग घडतील ते बरे. हेही नाही तेही नाही वेगळा तो हे वंदी कोणी पूजा करी. हेही नाही तेही नाही वेगळा तो हे वाचुनी. देह भोगे भोग गडे जे जे जोडे ते बोरी ते बरे. ऐका नाही तुकोबाराय म्हणतात अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे. म्हणजे हेही नाही तेही नाही, हे नाही आणि ते नाही. दिवशी पालखी ते द्वैचे सुख दुःख त्याकडे मी म्हणून पुढे का जाणारी घे. तर द्वैचे सुखही नाही आणि पालखीचा आनंद नाही. सामान्य घाणीत पडला त्याच आहे. देह असोने नाही अमृती, देही असोने नाही ग्रहासक्ती, शेकी लोका माझी लोकी कसते ते सुखी वर्तते लोकासारखी. देह असोने नाही, देहात असून देहाचा अहंकार नाही, घरात असून घराची काय नाही. राहतात घरात कुठं राहावं लागतं. मला सगळेच काय ब्रह्मचारी थोडे असतात, सगळेच काय संन्यासी थोडे असतात, गृहस्थी असतात ब्रह्मज्ञानी महात्मे. घरात राहतात, राहावं लागतं पण घराची काय नाही. घरात राहून घराची आसक्ती नाही, आसक्ती नाही. शेती लोक माझी लोक स्थिती सुखी वर्तते लोकांसारखी. लोकात राहतात, लोक जसे वागतात तसे ते काय करत राहतात. त्याशी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणते आमचा पिता, तो त्या वरती त्या माझी त्याहून पर. त्याच्यात राहावं लागतं आणि त्याच्यात राहून पुन्हा जो संपत्ती माझी असतात ज्ञानोबा म्हणतात ऐसा गमे पंडू, ऐसा गमे पंडू सुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेवी. जायचे जैशी लेणे अंगावरी हातवानी तैसे देह धरणे उदास तयाचे सावली सरशी असे परी असे हे म्हणी नशे स्त्री विषयी तैसे लोलुप्य नाही. अशा प्रकारचं त्याचं वागणं असतं. घरातच राहावं लागतं. गोरवे बैसली रुखातळी आहे का नाही. हे सगळे संबंधी लोक कसे असतात त्याचंही ज्ञानोबांनी केलेलं आहे का नाही.
त्या घरात राहत होतो, लोक तिथे लोकांसारखं वागतात, लोक सुखीवर तर लोकांबरोबर. त्याशी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणते गुरु तत्व त्याहून परता त्या माझी वरती आहे, पत्नी म्हणते माझा पती आहे, मुलं म्हणतात आमचा बाप आहे, शिष्य म्हणतात आमचा गुरु आहे. तो सगळ्यात हो हो करतो, पण सगळ्यातून काय राहतो? हो हो तुझा पती ठीक आहे, तुझा आलिप्त कमळ जळी जळी देशे ऐका नाही, सत्यवादी करी हो करायचे. हो बरोबर. काय तुमचा काय अडचण नाही. सगळ्यात राहतो, सगळ्यापासून वेगळा असतो. ऐशिया पूर्ण प्राप्ती, अचरोनी जावी भक्ती, हरी बजावा सर्व बुद्धी, हेच शिष्या प्रति उपदेशी. ऐशिया पूर्ण प्रतीती, अशा पूर्ण अनुभवाला प्राप्त झालेला आचरोनी जावी भक्ती. आणि भक्तीचं काय करून दाखवतात? पुन्हा आचरण करून दाखवतात. त्यांना गरज नाही, पण हळे भळे लोकांना काय करतात? भक्तीचं येते देवी पण ती अति धन्यवादी भगवंत स्वतः अर्जुनाला म्हणतात, अर्जुना काय करायचे मला? एक गोळी आणायची, निर्रत चालवायची, पुरतेपणा लागी आणि तू दुसरा नाही जगी. आईची सामुग्री माझ्या अंगी जानशी तो मृत गुरु पुत्र आणला, तो पवारा देखिला, तो हे मी उगला कर्मी वरते. कशा करता वरते? कारण हे सगळ्या लोकांनी आमच्याकडे पाहून वागतात आणि म्हणून आम्हाला ते काय व्हावं लागतं? करावं लागतं. मला सांगा, ज्ञानोबरायाला आळंदीहून पटाका घेऊन पण दिंडी काढायची काय गरज होती? तुकोबराया ज्ञानोबरायाला त्यांना पांडुरंग कुठे माहित नव्हता. त्यांना सर्व ब्रह्म हे कळत म्हणजे त्यांना नाही कळलं. या 2-4 विचार सागरावर लोकांना कुठून कळाले का? हे सगळंच काय झालेले मूर्ख लोक म्हणजे पंढरपूरला जाणारे, तिथे देव दगडात देव नाही का, मातीत देव नाही का, म्हणून देत नाही. अशा प्रकारचे अरे काय चालत नाही समाजात बघून ते चालू देत नाही कुठे. अशा प्रकारचं म्हणून सगळ्या असून सुद्धा भक्तीचं काय करत दाखवतात? ते वर्तन करून दाखवतात. ऐशा पूर्ण प्राप्ती होऊन हरी बजावा सर्व उद्देश. कुठे गेले? माझा भक्ता त्याहून करतात. ऐशा पूर्ण प्राप्ती अजून जावी भक्ती पर हरी बजावा सर्व बुद्धी, हेच शिष्याप्रती. अशा पूर्ण प्राप्तीला होऊन भक्तीचं काय करून दाखवतात? आचरण करून दाखवतात. हरी बजावा सर्व बुद्धी, हेच शिष्याप्रती उपदेश येते. शिष्याला सुद्धा हाच उपदेश असतो त्यांचा. कोणता? सर्व बुद्धी हरी बजावा. सगळ्या भगवंताचं पाहून भगवंताची काय करावी? सेवा करावी. सर्व बुद्धी काय? एक वासुदेव कुसोनिया ठाव अहंतेचा. हेच उपदेश असतो. हे सद्गुरूची निर्लक्षणे. पंडितांना कळती ज्ञातेपणे, पूर्णानुभवी जाणते कोणी नितराचे जाणणे पांगुळे देत. ही जी गुरुचे लक्षण आहेत ना, पंडितांना कळती ज्ञातेपणे. ज्ञानाचा मोठा अहंकार असल्यामुळे पंडित लोकांना हे कळणार नाही. ते ज्ञानाचाच अहंकार आहे, त्यांना तेच माहिती आहे की सगळ्यात ब्रह्म असल्यामुळे कोणाची सेवा वगैरे करायचं काम तुकोबराने विचारत, मारे दगडाची काय पूजा करता? दगड कुठं ब्रह्म असतो का? सगळंच ब्रह्म आहे. तिथं दगड कुठं ब्रह्म आहे? तुकोबराने त्यासारखा ज्ञानी बाहेरच नाही. सगळंच ब्रह्म आहे. तर मी ज्या दगडाची पूजा करतो ते दगड ब्रह्म नाही का? अवघे ब्रह्मरूप पिता नाही भाव, प्रतिमा तो देव काही सांगावे नाही. भाव तया सांगावे ते किती पाखांडिया मती पाखांडिया. आहे का नाही? काय करणार यांना? जया भावे संत बोलिले वचन नाही अनुमोदन शाब्दिकाशी. तुका म्हणे संती भाव केला बळी, न कळता फळी दुशीला देव. अशा प्रकारचे काय मी करता असे महाराज उपदेश करतात शिष्याला सुद्धा. पूर्ण जाणतात. पंडित लोक नाही जाणणार. मग कोण पूर्णानुभवी जाणते? ज्यांना पूर्णत्वाचा अनुभव झाला ते लक्षणाहून काय करतात? त्यांना ओळखतात. इतराचे जाणणे पांगुळ देत. इतराचं जाणणं तिथं काय आहे? व्यर्थ आहे, लंगडे पांगळे आहे. त्याचे गुरुत्वाची ओळख, अंगिनीचं शांतीपूर्ण, याचे सद्गुरुत्वाचे लक्षण मुख्य भूषण घ्यायचे आहे. ऐका आपण आम्हाला कसं कळलं त्याचं मुख्य लक्षण काय? ऐका त्याचं मुख्य लक्षण काय? नित शांतीपूर्ण, अंगिनीत शांती. सतत अंगामध्ये काय भरलेली असते? शांती, समाधान, तृप्ती, समाधान भरलेलं असतं. अवस्था कशी आहे नाही, पण समाधान ज्यांचं बिघडत
नाही. कोणी निंदा केली तरी बिघडत नाही आणि कोणी स्तुती केली तरी बिघडत नाही. काय महाराज समाधान असतं त्या विचार सागर ज्यांनी निर्माण केला, ज्यांनी लिहिला ते पंडित निश्चलदास. पंडित निश्चलदासजीचं जीवनचरित्र मला ऐकायला मिळालं. निश्चलदासजी शिष्य गेले मधुकरी मागायला पोरं, आणि तिकडून त्यांच्या दुसरे विद्वान होते ते यांचा द्वेष करायचे, विरोधात होते. म्हणजे तिकडून तुमचा गुरु कोंबडा आहे म्हणा. हो, ते तुमचा गुरु काय आहे म्हणले, ते येताना म्हणजे तुमचा गुरु काय आहे, कोंबडा आहे. पोरं रडतच आले ना. निश्चलदासजीला सांगितलं, काय झालं पोरं रडले, काय म्हणते तुम्हाला कोंबडा मानला, जीवच घातला असता पण आमची ताकद नव्हती. लहान पोरं तो तुम्हाला आम्हाला कोंबडा मानला, तस काय म्हणला. त्याचं असं वाटलं की आता गुरु काय करावं त्याला जाऊन. आणि ती म्हणजे पोरं रडू नका, खरं बोलला तो. म्हणजे काय ते म्हणजे कोंबड्याचं काम काय, 4 वाजता लोक उठवणं, जागा करणं, आहे का नाही. तो खरंच बोलला. म्हणजे मी लोकांना जागा करतो म्हणून मला तो काय मानला, कोंबडा म्हणला. तो त्या भावनेने मानलाच नव्हता, त्या भावनेने नव्हता म्हणला. पण महाराज शांती बिघडू दिली, अनुकूल भाव घेतला त्याच्यातून. शांती ज्यांचं समाधान बिघडत नाही तसल्याच परिस्थितीत समाधान. तुम्हाला एक सांगू का, एक लक्षात घ्या तुम्हाला, आपण कशा ओळखायचं. कारण आपल्याला अंतर आहे. आणि महाराज हे लक्षण वाचून 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 आमच्या सारख्यांनी ती बाह्य दाखवायला सुरुवात केली. ग्रंथात लक्षण वाचून बाहेर दाखवायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल असं लोक आले की विठ्ठल विठ्ठल, राम कृष्ण हरी राम. अरे ओ काय महात्मा आहे तुकोबरामध्ये बगडा कसा बकरी आनंदरी तुकोबरायचं प्रमाणे मत्स्या जैसा तैसा बकरी आनंदरी सोंग मुद्रा दावी पाया. काय अशा प्रकारचा आपण बकरी आनंदरी मग बरे बरे लोक फसतात. आपण कसं तुम्हाला एक सांगतो, एक लक्षात घ्या, त्याची 2-3 लक्षणं. मला ज्याच्या जवळ जाऊन बसल्यावर विषयाची आसक्ती वाढत असेल तो केवढा टपुऱ्या आत्मा जरी दिसत असला तर समजा विषयी आपल्या अंतःकरणात आपण विषयीच आहोत. पण तिथे गेल्यावर जरी विषय कीर्तनातून येत होत्या महाराज, ज्याच्या कीर्तनातून आपल्याला संसार वाटत असेल तर समजा विषयी कीर्तन काय, विषय काय महाराज काही काही कीर्तनात असं वाटतं की आता बंगलाच बांधायचा असं वाटतं. आणि त्याच्या कीर्तनातून थोडा जरी पश्चातापाचा अनुतापाचा झाला पाजर फुटत असेल, काय खरंय आपलं, काय खरंय संसारात, काय खरंय आपलं, कशाला तो संसारात इतकं जरी मनात येत असेल तर समजा याच्या आत काय भरलेलं आहे, वैराग्य भरलेले. ज्याच्या जवळ जाऊन आता बसल्यावर जर नसलेल्या विषयाच्या गोष्टी आठवत असतील तर समजा माणूस विषयी. आणि ज्याच्या जवळ जाऊन बसल्यावर विषयाचा विसर पडायला सुरुवात होत असेल तर समजा वैराग्यवान आहे. अरे जवळ बसल्या बसल्या कळतं काय विषय. माणूस ज्या जागेवर बसलेला असतो काही अंतर त्याच्या बाजूला त्या विषयाचं ओलय तयार झालेलं असतं. ते जवळ जाणाऱ्याच्या हृदयाला स्पर्श करून तशा भावना निर्माण करतं. आणि वैराग्यवानाच्या सुद्धा बाजूला काय झालेलं असतं, वैराग्याचं वलय तयार. त्या रेंज मध्ये गेला की त्याला वैराग्याचा आपोआप बाजार फुटायला लागतो. अशा प्रकारचे ओळखण्याचे कोणाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. दर्शनाबरोबर आपल्याला जर प्रसन्नता होत असेल तर समजा माणूस काय पुण्यवान आहे का नाही. अशा प्रकारचे. आणि त्याचं तोंड पाहिल्याबरोबर आई रे 7:30 वाटत असेल. अशा प्रकारचे मुख्य भूषण याचे सद्गुरुत्वाचे लक्षण निध शांतीपूर्ण. आणि एखादा जर केवढाही ब्रह्मज्ञान कसे अभंग सोडवत असेल आणि संसारिकाकडे जर संसाराचं संकट घेऊन येत असेल तर समजा लबाडे हो काय करावं, एक टेन्शन आलं, कसं करू आता, हेच अडकलो. असा अडकलेला विषय जर आपल्याकडे एखाद्यानं आणला, कारण संसार का अडकलेले का त्याचे तुला का तू अडकलेला पुन्हा त्याच्याकडे का राहिलेला, अडकलेला काय काय कोण आपलं अडकलेलं कोण काढणार आहे, आपल्याला कोण काढणार आहे. माणूस अडकत नाही असं नाही, पण मला जो ज्ञात आहे तो जो सुटून बाहेर गेलाय त्याच्याकडे जाईल ना, याच्यातून बाहेर का अडकलेल्याकडे जाईल. काय करावं, तुम्ही तुझ्या पाया पडतो इतक्या संकटातून काढा, तो पाय धरील पण देवाचे धरील. धाव लागत नाही असं नाही.
मागणे तरी तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागेल तरी लागो पाया तुमच्या दातारात. संकटात देवाचे पाय धरील का संसारिकाचे पाय धरील, आणि संसारिकात त्याचेच महाराज. तुका म्हणे देवा अवघा निरविला तुला जेव्हा कुटुंबाची सेवा, ओळखी पहिले आम्ही. संसारिकाचे पाय कशाला धरील आपल्यासारख्याचे. आपणच पहिले मला सांगू का संसारिकाचे पाय का धरत नाही, सांगतो जरा स्पष्ट. अरे मला आता तो सांगतो. अरे ज्या संसारिकानं स्वतः त्याच्या बायकोचे पाय धरलेले आहेत, त्याचे पाय धरून याला काय मिळणार आहे. मग त्याचे पाय तोच धरील की ज्याच्या फक्त शब्दात ज्ञाने आत उतरलेलं. काय पाय कशाला पाय धरील मला. काय मागू काऊनासी ज्याशी मागू तो आम्हापाशी. काय 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 मागायची गरज. खबर आहे अनेक प्रमाणे तू खबर आहे. आणि गाथा ज्ञानेश्वरी वाचून हाच निश्चय आपला काय व्हावा, दृढ व्हावा अशी भगवंताकडे प्रार्थना करूयात आपण. हे काय महाराज भगवंताला फोन करून पहा, भगवंत तिथल्या तिथं ते संकट काय करून जातो निवारतो. आपण अनुभव घेत नाही, आपण तिथं जात नाही म्हणून वाटतं. शांती समाधान त्यांचं कसल्याच अवस्थेत बिघडत नाही महाराज. ते प्रकारचे ज्ञानी जगे शांती झाली परदेशी, कोठे ठाऊ न मिळे दिशी, ती आधी सद्गुरूपाशी सुखावाशी बसावाय. अरे या शांतीला कुठं आधारच नव्हता राहिला, परदेशी झाली. कोणी तिला समाधान ठाव देईन, आणि म्हणून ती शांती मला सद्गुरु जवळ राहायला लागली, सुखानं नांदायला लागली. संसारिकाजवळ शांती राहत असती, जे शांतीचा जिव्हाळा नाही ते सुख विसरोनी नरिके काही. तैसा पापियाच्या ठाई येथे अग्निमाची कापती, ये विजय जरी विरुळती तरी अशांता सुख प्राप्ती घडू शके. म्हणून या युक्त मनाचे याची सर्वस्व दुःखाचे या कार्य इंद्रियाचे दमनानिके. कोणची मशीन म्हणतात या कारणे इंद्रियाचे दमनानिके. अशा प्रकारचा महाराज शांती समाधान ज्यांचं बिघडत नाही. शांती तिथं राहायलाच आहे. संसारिकाजवळ शांती समाधान मिळणार नाही. या परी सद्गुरूपाशी शांती सोयाले सुखावस्थी जेविका माहेरा आणतो ते स्वानंदी पीडती कन्या जशी. वा कशी शांती राहते सद्गुरूजवळ. तिथं कशी आली, जशी एखादी मुलगी माहेरात राहती मोकळे मनानं. सासरली मुलगी नांदती आणि माहेरातही नांदती. नांदणे म्हणजे व्यवहार करणे. सासरचा व्यवहार कसा राहतो, संकुचित राहतो. हे बोलू का नको, ते खाऊ का नको, ते मी असं संकुचित राहत. माहेरात कसं राहतं का सगळ्या मनाने व्यवहार राहतो, मोकळ्या मनानं. तशी शांती मोकळ्या मनानं नांदायची सद्गुरूजवळ. काही भीती नाही, निर्वाही संकोचच नाही. इथं मोकळ्या मनात शांती. कसली परिस्थिती आली तरी समाधान ज्यांचं बिघडत नाही. अशा प्रकारे जाणून निघेल शास्त्र निश्चिती दोन निर्वेगा उत्पत्ती याशी अपरोक्ष पूर्ण प्राप्ती तो सद्गुरु मूर्ती निश्चय राया. वेद शास्त्र संपन्न येतो पण आपला ज्ञानाचा मोठेपणा मिरवत. इकडे इकडे काय एवढं विचारते करतो का नाही काय कामाचं आहे तुमचं आम्हाला बोल असं सांगतात. म्हणजे उत्पत्ती ना मिरविती. उत्पत्ती आपला मोठेपणा मिरवत नाही. कशाला मिरवायचं, काय मिरवायची गरज आहे. मला सांगा वाटतं माणसाला आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही गाथा पाठ केला, आम्ही ज्ञानेश्वरी पाठ केली. सांगा वाटतं, सांगा वाटतं ना, जरूर सांगावं. पण देवाला सांगावं. देवाला सांगावं, देवा आज 100 आपण पाठ केले काय, पाठ्यानं केले, हे कोणाला सांगावं, देवाला सांगा. ऐकतो का तू, ऐकतो त्याला सांगावं. हे सांगा वाटलं तर दंभ करावा, पण कोणापुढे करावा, मग त्याच्या पुढे करावा. हे आनंदात त्याला सांगावं. आहे का नाही. फोटो पुढं मांडायचा, फोटो पुढं उभं राहायचं. असं काय पांडू पठ्यान केले पाठ होते का तुला पाठ, याला म्हणते तर अभिमान आहे दाखवायचा. मला का नाही दाखवायचं, त्याला दाखवा. असतो की कोण माझ्यापेक्षा मोठा आहे, भक्त पुढं मागायलाच घेत. बरे केले पुन्हा 150 कर उद्या. हे का नाही, 150 कर उद्या. 150 करायचा पावर नाही दिला तर म्हणून दाखवेल तुला, असं त्याला म्हणायचं. उद्या जर 150 आपण पाठ करायची ताकद तो नाही दिली, कोणाला ताकद कोणाला मागायची, त्यालाच मागायची. मोठेपणा कोणाला दाखवायचा, त्यालाच दाखवायचा. अहंकार करायचा तर त्याच्या पुढे रडायचं तरी, त्याच्या पुढे शिवे द्यायच्या तरी त्यालाच द्यायचं. जे काय करायचं ते भक्ताचं कोणापुढे असतं. हसो रुसो आता नाही करायची करू असून सुभा हसो रुसो आता वाढवू आवड. आम्ही हसू रुसू पण कोणासोबत, अंतरीची गोडी आवीट त्याच्याशी. सेवा सुखे करू विनोद वचन. सेवा करू कधी विनोदही करू, चेष्टा चेष्टा करायची. मग कसं काय किसन महाराज देवाला म्हणायचे कृष्ण बरं काय कसं काय गाई चालल्या
हे आमगळ जेव्हा तू त्याचं रक्त प्यावा करे विनोद होता कोणाबरोबर कोणाचं प्रमाणे महाराजाच्या काय घाण येतो आम्हाला म्हणतो माळे घाला हे करा आणि ते करा. आता लाज नाही तुला किळस तरी नाही आली का त्या पुतण्याचं रक्त प्याला मांस खाल्लं ते काय तुका म्हणे माझा विनोद देवाशी देवाशी याच्यात प्रमाणे असं बारीक पिढी की तेव्हा काय वाटत अमंगल अशुद्ध मेलाय किंवा तिचं अशुद्ध शब्द आलेला आहे तिथे अशुद्ध बक्षिशी पुतण्याची कसते. अरे पुतण्याचं काय खाल्लं तू रक्त खाल्लं हे घाण आहे ना अशा प्रकारचे पण ती द्यावं ऐसा मी एक येऊ हे न मिळवी गुरुत्वाचा ताट अंगी सर्वता शेगी लागून येते. गुरुत्वाचा अहंकार आहे कधी तो अंगाला येऊ दे आपले योग्य शब्द नाही हे पुढे चांगलं वाटते. 14 आहे का माहेर अंधार जाणून वेदशास्त्रांची 2 विरोधी उत्पत्ती ज्याच्या प्रपूर्ण शांतीचा सद्गुरु सद्मूर्ती निशान तो काय आहे निश्चित सद्गुरु आहे. शांती शांती समाधान बिघडत नाही. जरी श्रोते कोपयती येत म्हणते ग्रंथ वाढविला व्यर्थ निष्णात या पदाचा अर्थ काळी तत्वेतच पुरवले हो काय का नाही. तुम्हाला राग येईल कदाचित ऐकणार नाथवार म्हणतात का राग येईल सवाट होऊन गेले तर म्हणा आजचा टाईम त्या अर्थाची उभी म्हणून तसं मी म्हणतो राग येईल तुम्हाला का म्हणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ फुकट काय केला हा ग्रंथ वाढवला. महाराज म्हणजे मी फुकट नाही वाढीला निष्णात शब्द आलाय. निष्णात म्हणजे परिपूर्ण सद्गुरु आणि परिपूर्णत्वाची लक्षणं सांगण्याकरता मला एवढं काय करावं लागलं वाढवावं लागलं. अशा प्रकारचे हे माझे गाठीची नवी युक्ती सद्गुरु आपण आपली स्थिती बोलवी तसे ग्रंथार्थी पद पदार्थ आणि काय मी माझ्या बुद्धीचं थोडंच सद्गुरुच माझ्याकडून हे काय करतात त्यांच्या युक्तीनं हे कलेनं बोलवून येतात म्हणून मी बोलायला लागलो नाही का नाही. तरी सद्गुरूची लक्षणे नवर नवती आगातपणे वेद वेळावले मुख्यपणे तेथे माझे बोलणे तरी मला सद्गुरूची खरी लक्षणं सांगणं इतके मोठे आहे की वेदाला सुद्धा तिथं त्याचं वर्णन करता आलं. वेद म्हणून झाला तिथं नाही तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दर्शने संताचे तेथे माझा काय त्यांचा महिमा काय वर्णू मी अमर नकळे तो साचार ब्रह्मादिका खरा नाही ब्रह्मादिका नाही येत आश्चर्य कैसे देखा श्री भागवत देश वाका परमार्थ साधीला नेटका कृष्णला निज सखा जनार्दन स्वामी माझ्या गुरुचा आश्चर्य काय आहे किती आश्चर्य आहे महाराज हे श्रीमद भागवत एवढे मोठं ब्रह्मज्ञान दीर्घ भाका आपल्या मराठी भाषेत काय केलं आपल्या भाषेत आणि परमार्थ साधीला नेटका चांगल्या प्रकारचा परमार्थ प्राप्त करून दिला. तुष्टला निज सखा जनार्दने कशामुळे घडलं माझे जनार्दन स्वामी माझे सखे असलेले स्वामी माझ्यावर काय झालेले आहे प्रसन्न झालेले आहेत. एका जनार्दना शरण त्याची जय होय कृपा परिपूर्ण त्या देहे असता देह बंधन नातळे जाणगुरु बघता महाराज श्री गुरुची कृपा झाल्यावर जनार्दन स्वामीची देहात असून सुद्धा देहाचं बंधन त्याच्यावर कृपा झाली त्याला बाधत नाही. याचे शविता निज चरण भेदीन बाधी देह बंधन त्याशीच आले अनन्य शरण दे आगाध कोण हे न कळे वेदा ज्याचे सेविता निज चरण ज्याच्या चरणाची काय करता सेविता सेविता म्हणजे सेवा करा त्यांच्या चरणाची जर खरी यथार्थ सेवा केली तर काय करता देहीन बाधी देह बंधन देहात अजून सुद्धा देहाच्या बंधनानं ते बांधल्या जात ते बांधून देत नाहीत असं ज्ञान करून देतात हे का नाही. त्याशी झाले अनन्य शरण मला त्यांना जर अनन्य शरण झालं अनन्य म्हणजे अन्य त्यागात अनन्यता बाकी सगळ्याचा त्याग करून जो मत होय अनन्य शरण याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची पण अनन्य अनन्य शरणाची व्याख्या नंबर आहे म्हणतात तनु मनु जीवे शरणाशी लागावे अगरवता करावे जास्य सकळ तनु मनु जीवे चरणाशी बस मग काही ठेवू नये. अशा प्रकारचे जे सेवा त्याला ते काय देतात त्या शिष्याला नाथ महाराज म्हणतात ते आगाध हे वेदा न कळे ते किती देतात हे वेदाला सुद्धा सांगतात. ते महाराज अशी प्राप्ती करून देतात अशा स्थानावर जाऊन बसवतात की त्या स्थानाचं वर्णन वेदालाही करता आलेलं वेद जाणून गेला हे मौन आवाला पुढे त्याला मौन राहावं लागलं त्या ठिकाणी आता
करीत न करिता सद्गुरु भक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती याला गेली सद्गुरु भक्ती बोलली ग्रंथी शिष्य येतात पहा गुरु शिष्याची सेवा घेत नाही ते गुरु कोण होतं वर्णन आता शिष्याकडून सांगतात ज्यानं जीवनात गुरुची सेवा केली नाही भक्ती केली नाही महाराज चरणाची सेवा केली नाही त्याला कदा नव्हे परमार्थ प्राप्ती त्याला कधीच भगवत प्राप्ती होणार नाही परमार्थ महाराज भगवंतालाही परमार्थच म्हटलंय आणि भगवंताला प्राप्त करून देणाऱ्या साधनालाही काय म्हटलंय परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण तिथं साधनाला परमार्थ म्हटलंय आणि कुठं कुठं भगवंताला काय म्हटलेले परमार्थ म्हटलेले अशा प्रकारचं त्याला कधीच भगवत प्राप्ती होत नाही किंवा भगवंताला प्राप्त करणाऱ्या साधनाची सुद्धा त्याला काय होऊ शकत नाही प्राप्ती होऊ शकत नाही अनन्य शरण होता त्यासी याला की सद्गुरु भक्ती बोललेली ग्रंथी शिष्य येतात म्हणून शिष्याचं हित व्हावं म्हणून शिष्या करता सद्गुरूची काय बोललेली आहे भक्ती सेवा करावी याला की पूर्ण सद्गुरूपाशी अनन्य शरण याचा होता त्याशी तो सद्भावी निववी शिष्याशी निजबोध यश येतात अनन्यतेने जो सद्गुरूला शरण आलेला आहे तो शिष्याला काय करतो बोध करतो आणि यथार्थ बोध करून निववी शांततेला काय करून देतो समाधान प्राप्त करू सद्गुरु स्थितीचे निरूपण राया सांगितले संपूर्ण आता शिष्याचे लक्षण सावधान अवधारी आता गुरुचं तर तुला लक्षण सांगितलं पण शिष्याचंही लक्षण सांगतो आता कारण सद्गुरु जरी दयाळू असले कृपाळू असले तरी ते कोणावरही कृपा करत नाही शेतकऱ्याचा दृष्टांत यानं शेतकऱ्याचं फराट तयार आहे बैल तयार आहे पेरणारा तयार आहे सगळं साहित्य तयार आहे पाणी पडलेलं आहे आता कोणती अडचण पेरायला नाही तरी शेतकरी खडकावर पेरतो का काय अडचण आहे पेरायच्या खाली चिखल होता पेरा खडकाल आणि चिखल महाराज काही भागात पेरणीच नाही होईल पाण्यानं असं झालं 2-3 वर्ष ते मागे मूग भागात चिवडा बिवडाचे रानं काय केले नाही पेरलेच नाही म्हणजे पाऊस एकदा सुरू झाला की पेरायला वळालीच त्यानं होतील नाही जे पहिलं पेरलं होतं ते ह्याच जमलं बाकीचे राहिले पेरलं नाही मग ते बी होतं खत होतं सगळं होतं मग ते महाराजांना खडकं काऊन नाही पेरले कुठे पेरायचं बीज न पेरावे खडकी ओल नाही त्याचे बुडकी न पेरावे तू खबर आहे म्हणतात हे कळतं सगळ्याला का त्यांना माहिती तिथं पेरून पेरण्याचे कष्ट फुकट आहे पुढे तर काही मिळणार नाही पण आपलं बी फुकट जाणार खतही फुकट जाणार आणि केलेले श्रमही काय जाणार फुकट जाणार म्हणून क्रोधी हवे सुवासी सेवकाईचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये अशा प्रकारचे कुठेही फिरत नाही संत जरी दयाळू कृपाळू आपण जमीन दिला करता पेरायचो की आशीर्वाद ती आवडी चित्ती देवाची आता ते जमिनीचे लक्षण शिष्याचे लक्षण काय आहे ते सांगतायत पुढच्या श्लोकात त्याचा विचार उद्या करूया. कुंडली गौरी श्री ज्ञानदेव तुकाराम